हा, करा मॅडम. ओके. आत्मवंदन सर्वांना. आपल्या ग्रुप कॉन्शियसनेसला खूप खूप धन्यवाद. आपल्या विहंगमच्या प्लॅटफॉर्मला खूप खूप धन्यवाद. तर आपण डॉक्टर निरुदांचा 5th इंटरव्ह्यू बघतोय. कालपर्यंत आपण बऱ्याचशा कन्सेप्ट समजून घेतल्यात की डॉक्टर निरुदा सांगतायत की ही जे काही इन्फॉर्मेशन आहे किंवा आपल्याला इन्कारनेट किंवा ग्रोथ होण्यासाठी पुढे जाण्यासाठी बरेच बीइंग्स जे आहेत ते हस्तक्षेप करतायत त्याच्यात किंवा मदत करतायत, जसं की विंग मेकर आहे. तर मग त्याच्यात त्यांनी विंग मेकरचं तर नाव घेतलं, पण अजून पण काही आहेत म्हणतात ते की विंग मेकर सारखं. मग सारांनी विचारलं होतं की कोण आहेत ते सांगाल का म्हणून. तर मग डॉक्टर निरुद्ध म्हणतात मी काय ते आता सांगणं प्रेफर नाही करणार, फक्त एवढंच सांगेन की त्यांच्याबद्दल लवकरच कळेल म्हणून. मग डॉक्टर निरुद्धांनी आपल्याला ती एक गोष्ट सांगितली होती की 6 आंधळे लोक आहेत असं समज किंवा त्यांच्या डोळ्यावर पट्टी आहे आणि ते हत्तीला हात लावतात आणि फील करतात आणि त्याप्रमाणे त्यांना जी काही माहिती मिळते थोडी थोडी त्याप्रमाणे ते सांगतात. म्हणजे त्यांनी याचा जे काही लिंक आहे ती त्या हस्तक्षेप करणाऱ्या बीइंगशी कनेक्ट केले, म्हणजे त्यानुसार थोडे थोडे इन्फॉर्मेशन घेऊन सांगणारे पण बरेच जण आहेत असं त्यांना म्हणायचं आहे. त्याच्यानंतर मग सारांना विचारलं होतं की हे सगळे ह्युमनच आहेत का म्हणून. मग डॉक्टर निरुदा म्हटले होते की हो ते सगळे ह्युमनच आहेत. मग त्याच्यानंतर पुन्हा बरंच त्यांनी वेगळंच काही सांगितलं होतं डॉक्टर निरुदांनी की देवासारखंच, म्हणजे आपण पण एक देवासारखेच आहे, पण आपल्याच राज्यात किंवा आपण जिथे राहतो तिथे बरेच अत्याचार वगैरे पण होतात. मग कसं काय आपण म्हणू की म्हणजे या धोक्याच्या जगात किंवा देव असलेल्या आपण जगात हे काही जो धोका होतोय, होलोग्राम चालू आहे, तो फील नाही करू शकत असं कसं काय म्हणू शकतो आपण. ते तर फील फील व्हायला पाहिजे ना जे काय अत्याचार होतात ते. म्हणजे विंग मेकर्सच्या म्हणण्यानुसार इथं पण काही इन्कारनेटेड लोक आलेले आहेत आणि मग आउटर लायर प्रमाणे ते आहेत. आणि डॉक्टर निरुदन विचारतात की तुला माहिती आहे का ते आउटर लाइटर टर्म काय आहे, कशाला आउटर लायर म्हणतात. तर मग ती म्हणते की नाही मला नाही माहिती आउटर लायर कशाला म्हणतात. मग त्यांनी एक सायंटिफिक कन्सेप्ट सांगितले इथं. तर ही सायंटिफिक कन्सेप्ट त्यांनी म्हणजे स्टॅटिस्टिक मॅथ्सशी रिलेटेड थोडं सांगितलंय की त्याच्यात त्यांनी अनॉमली म्हणून एक कन्सेप्ट सांगितले. अनॉमली म्हणजे असं की स्टँडर्ड जे असतं, कुठली गोष्ट असते त्याचा स्टँडर्ड असतो, तर त्या स्टँडर्डला सोडून जे काही असतं ते म्हणजे अनॉमली. तर मग ह्या अनॉमलीची कन्सेप्ट सांगितली जी की स्टॅटिक्स मध्ये यूज केली जाते. आणि आपल्या प्रोग्राम मध्ये कधी कधी मल फंक्शनिंग होतं किंवा बग येतो म्हणा किंवा काहीतरी चेंजेस होतात, छोटं मोठं काहीतरी होऊ शकतं त्याच्यात, वेगळे वेगळे मल फंक्शनिंग पण होऊ शकतं आणि अजून पण काही. म्हणजे ते हार्डली 1-2 सेकंदासाठी असतं आपल्यामध्ये. म्हणजे ह्युमनच्या युनिफॉर्म मध्ये किंवा ह्युमन बिईंग मध्ये असं हे मल फंक्शनिंग होऊ शकतं प्रोग्रामिंग मध्ये. आणि त्यामुळं काय होतं की जे आपण जग बघतो या होलोग्राम पेक्षा वेगळं आहे अशा आपण रेअर फील्डला जातो. म्हणजे आता जे काही आपण आहे ते होलोग्रामच्या फील्डमध्ये या ग्रीडच्या ह्याच्यात आहे. तर ती जी कन्सेप्ट सांगितली त्यांनी स्टॅटिक्सची किंवा अनॉमलीची, स्टँडर्ड सोडून वेगळं काहीतरी, तर ते जेव्हा आपल्या प्रोग्रामिंग मध्ये मॉल फंक्शनिंग होतं तेव्हा 1-2 सेकंदासाठी आपण त्या होलोग्राम पेक्षा वेगळं कुठल्या तरी वेगळ्या रेअर फील्डला जातो. आणि त्या क्रॅकच्या पलीकडं, म्हणजे त्याला त्यांनी ऍस्ट्रल ट्रॅव्हल नाही म्हटलंय, त्यांनी तिथं स्पष्ट मेन्शन केलं की ऍस्ट्रल ट्रॅव्हल म्हणजे हे नाही आहे, हे वेगळी कन्सेप्ट आहे. तर ते क्रॅकच्या पलीकडे जातं आणि त्यांना ते 1-2 सेकंदासाठी जे काय बघितलंय ते त्यांना कळतच नाही, कारण त्याची काही लिंकच लागत नाही त्यांना. आणि ते बघितल्यामुळे ते शॉक झाल्यासारखं वेड्यासारखं असं त्यांना काहीतरी, म्हणजे आठवत पण नाही काय बघितलं ते आणि त्याची लिंक पण लागत नाही, काहीतरी वेगळंच होतंय त्यांना ते. पण काहीतरी बघितले हे कळतंय. आणि परत आपल्या प्रोग्रामिंग मध्ये ते येतात आणि ते विसरण्याआधीच ती माहिती आपल्या म्हणजे अनकॉन्शियस माइंड बद्दल थोडंफार कन्सेप्ट सांगतात. तर मग हे सगळं त्यांना जाणवतंय आणि आपण पूर्ववत आपल्या प्रोग्रामिंग मध्ये येण्याच्या काही सेकंद आधी जी काही इन्फॉर्मेशन त्यांना मिळाले ती त्या आपल्या अनकॉन्शियस मध्ये साठवली जाते किंवा त्यांना दिली जाते. जसं की मूवी मध्ये म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे मूवी मधनं जशी मिळते म्हणा, बुक मार्फत मिळते, तर आपण कशी साठवतो की त्याप्रमाणे अनकॉन्शियस माइंड मध्ये जी काय 1-2 सेकंदासाठी आपण कुठल्या तरी वेगळ्या फील्डमध्ये गेलेलो असतो ती माहिती त्या अनकॉन्शियस माइंड मध्ये साठवली जाते. आणि त्यामुळं या क्रॅकच्या पलीकडे गेल्यामुळे थोडीफार माहिती आपल्याला वेगळी जी काय आता आपण म्हणतो की ही सगळी माहिती कुठून आली काय आली, तर ती मिळायला सुरुवात झाली. आणि तेव्हा कळालं की या
जेलच्या बाहेर पण काहीतरी आहे हे कळायला लागलं, पण काय आहे ते माहित नाही. आणि ती माहिती ही अनकॉन्शियस माइंड कलेक्ट करायला लागलं. आणि ते त्या म्हणजे क्रॅकच्या पलीकडं किंवा देवाच्या कन्सेप्टच्या पण पलीकडे जाऊन ही सगळी माहिती ते कलेक्ट करायला लागलं. मग सारा म्हणते आपण आपल्यालाच यामध्ये टार्गेट नाही काय बनवत आहे. जेव्हा हे जी काय माहिती आपण मिळवतोय किंवा आता तुम्ही ही जी काय माहिती रिलीज केली म्हणजे त्यांनी चौथ्या इंटरव्ह्यू पर्यंत रिलीज केली, तर मग हे सगळं करून आपणच आपल्याला असं टार्गेट बनवत नाही आहे का अणूंसाठी. आणि अणू कसं काय आपल्याला हे सगळं करू देत आहे. तर डॉक्टर निरुदा म्हणतात माझ्यावर विश्वास ठेव, मी यावर खूप जास्त इन्व्हेस्टिगेशन ऑलरेडी केलेलं आहे. यामध्ये रिस्क तर आहे, पण किती आहे ते मला माहित नाही. जे क्रिएटर्स आहेत म्हणजे हे जे काय बनवलेले क्रिएटर्स आहेत, त्यांनी जो काय हा प्लॅन बनवलाय, मेन जे क्रिएटर्स आहेत त्यांनी रिझाईन केलंय या प्लॅन मधनं. ते सोडून गेलेत हा प्लॅन. ते कुठलाच हस्तक्षेप आता त्या या प्लॅन मध्ये करत नाहीत. म्हणजे कारण कारण का कारण आपला यातला इंटरेस्ट कमी झालाय किंवा त्यांना असं म्हणायचं की आपण त्या अणूंच्याच प्रोग्रामिंग मध्ये वाहवत चाललोय, त्यामुळं आपला इंटरेस्ट पुढे जाण्याचा कमी झालाय. आणि आपण यासाठी काहीच एक्साइटेड नाहीये. त्यामुळं जे मेन क्रिएटर होते प्लॅन करणारे ते यातनं बाजूला झाले स्वतःहून. आणि त्यांनी रिझाईन केलंय आणि काहीच हस्तक्षेप ते करत नाहीये. पण तरी पण ते म्हणतात की काही ना काहीतरी होईल, पण वेळ लागेल असं विंग मेकर्सने सांगितलंय म्हणून. मग सारा म्हणते आत्तापासून ग्रँड पोर्टल पर्यंत काय होणार मग असं आहे तर. डॉक्टर निर्धा म्हणतात की मी हे सांगू शकतो की ट्राईड ऑफ पॉवर स्ट्रॉंग होत जाईल आणि पैसा काही जणांकडेच राहील. ही आहे ओरिजिनल प्रोग्रामिंग. आणि सारा म्हणते मग या सगळ्यामुळं अणू परत येणार आहे का. अणू म्हणजे काय, देवाची कन्सेप्ट. अणू म्हणजे ऍक्च्युअल अणू तर आता ग्रीड एवढं वाढलंय किंवा 3 डायमेन्शनल एवढी झाली त्यामुळे तो येऊ शकत नाही, पण तो येण्यासाठी खूप सारे प्रयत्न होतील आणि प्रयत्न होत आहेत. तर मग डॉक्टर निरुद्ध म्हणतात हा अणू म्हणजे हा तसंच आहे. अणूला असं पाहिजे आहे की सेंट्रलाइज मनी सिस्टीम किंवा टेक्नॉलॉजी सिस्टीम असं सगळं पाहिजे त्याला, जेणेकरून काही लोकांकडेच पैसे असतील आणि पैसे जे आहेत ते सेंट्रलाइज होतील आणि मग ट्रान्स ह्युमॅनिझमची जी टेक्नॉलॉजी आहे ती तो सगळ्यांच्या आतमध्ये घालेल. आणि आपण बबल वनचे जे लोक आहेत ते इथंच ट्रॅप होऊ आणि अणूच आपला देव बनून राहील, आपणच त्यांच्या कंट्रोलमध्ये राहू, गुलामीत राहू. पण हा प्लॅन इतका परफेक्ट नाहीये. अणूने जो बबल 3 बिईंग्सना म्हणजे जे काय बबलची पण कन्सेप्ट सांगितली डॉक्टर नेरुदांनी, बबल 1 काय आहे, 2 काय आहे, 3 काय आहे, तर बबल 2 मध्ये अणू आहेत असं त्याच्यात म्हणजे त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आहे. आणि आपण पण त्याच लेवलचे होतो, फक्त त्यांनी आपल्याला ट्रॅप केले बबल 1 मध्ये. आणि त्याच्या बाहेर पण बबल 3 आहे, जिथं असे काही बिंग्स आहेत त्याला ज्यांना आपण हायर डायमेन्शनचे पण म्हणू शकतो. आणि असे काही बिंग्स आहेत की त्यांना 1 आणि 2 मध्ये जे काही फसवलं गेलंय ते माहिती आहेत, पण तरी पण ते बघतायत वरनं, ऑब्झर्व करतायत आणि किंवा एंटरटेनमेंट म्हणून बघतायत हे सगळं, जे की ऑलरेडी कालच्या सेशन मध्ये आपलं झालंय. तर मग डॉक्टर नेरुदा म्हणतात की अणूनं त्या बबल 3 मधले जे काही बिईंग्स आहेत त्यांना पण खूप अंडर एस्टिमेट केले, त्रास दिलाय, जरी ते बबल 2च्या बियॉन्ड आहेत तरी सुद्धा. मग सारा म्हणते हे पहिल्यांदा कधी वापरलं गेलंय का, असं कधी केलं गेलंय का. तर डॉक्टर नेरुदा म्हणतात काय वापरलं गेलंय का किंवा केलं गेलंय का असं तुला विचारायचंय. तर सारा म्हणते की हेच की भिंतीला क्रॅक करणं, भिंत पाडणं, जे काय तुम्ही आता सांगताय ते. तर मग डॉक्टर निरुदा म्हणतात की नाही, आपल्या जगतात नाही केलंय, हे पहिल्यांदाच केलं जात आहे आणि ह्युमॅनिटीला फ्री करण्यासाठी हे करतायत म्हणून. मग सारा म्हणते की जेसस ख्रिस्त आणि बुद्धांचं काय मग, कारण तुम्ही तर आता एवढ्या सगळ्या कन्सेप्ट सांगितलं की ह्यांचं काय मग. डॉक्टर निरुदा म्हणतात की विंग मेकर्सच्या म्हणण्यानुसार ते इन्व्हायटेड गेस्ट होते, ट्रूथ शिकवण्यासाठी इथं आलेले इन्व्हायटेड गेस्ट होते. बाहेरच्या डायमेन्शन मध्ये आपल्याला लॉस्ट बिईंग म्हणून ओळखलं जातं, म्हणजे आपण हरवलेले बिईंग्स आहे असं समजलं जातं, कारण की आपलंच आपल्याला कळत नाहीये खरं काय आहे. म्हणून त्याने पुढची गोष्ट सांगायला चालू केलं, एक वाक्य फक्त सांगितलं की जीजस आणि बुद्धा हे इन्व्हायटेड गेस्ट होते, खरं शिकवण्यासाठी इथं आलेले. आणि पुढे त्यांनी सांगितलं की आपण लॉस्ट बिईंग म्हणून बाहेरचे जे काही डायमेन्शन आहे तिथं आपल्याला असं ओळखलं जातं. आणि आठव मी तुला सांगितलं होतं की हायर डायमेन्शन बिईंग इथं आले तर ते जास्त दिवस राहत नाहीत, कारण ते इथंच फिजिकल मटेरियलाइज होऊन जातील, ते आपल्या बबलमध्ये जास्ती वेळ राहू शकत नाही. म्हणजे ह्याच्यावरनं समजून जा असं त्यांना सांगायचं. त्यांनी डायरेक्ट शब्दात नाही सांगितलं, इनडायरेक्टली सांगितलं.
मग सारा म्हणते, हा मला आठवते तुम्ही हे असं सांगितलेलं होतं ते. मग डॉक्टर निवेदन म्हणतात, खूप साऱ्या अवतारांनी इथं जन्म नाही घेतलाय. ते इथं आले होते पण जन्म घेऊन नाही आले, तर आपापल्या मॅनिफेस्टेशननी ते इथं अवतरले होते. आणि त्यांना वाटत नव्हतं की जन्म घेऊन इथं यावं आणि माणसाच्या शरीरामध्ये अडकावं. अवतार घेऊन यायचे, पण त्यांचा प्रॉब्लेम असा होता की त्यांना आपल्यासारखे जे प्रोग्राम झालेले लोक होते, काही लोक घाबरायचे आणि काही जण अशा नजरेनं बघायचे की आता हे आपल्याला वाचवायला आलेत, आपल्याला वाचवून नेणारे किंवा पुढे घेऊन जाणारे हेच आहेत, म्हणजे फॉलोवर बनायचे आणि ते आपल्याला मग मदत करेल. यातून इव्हॉल्युशन आणि म्हणजे ह्या सगळ्या कन्सेप्ट मधनं इव्हॉल्युशन आणि सोव्हियरशिपचं मॉडेल बनलं. म्हणजे म्हणजे जसं आपण म्हणतो ना, गुरु परंपरा, मग गुरूंच्या खाली शिष्य, मग त्याच्यानंतर नवीन आलेले शिष्य. मग एखादा शिष्य खूप चांगला असतो, मग तो गुरुच्या जागी जातो, गुरु जेव्हा देह सोडतात तेव्हा. तर हे जे काही हेरार्की, थोडक्यात काय हेरार्की जी काही तयार झाली किंवा हे मॉडेल जे बनलं, ते यामुळेच बनलं. पण रिअल वर्ल्ड मध्ये हेरार्की नाही आहे, सगळं सेम आहे असं पुन्हा डॉक्टर नेरुदा सांगतात. मग सारा म्हणते, त्या अवतारांनी क्रॅक नाही तोडला, कारण त्यांच्याकडे ते तर हायर डायमेन्शनचे होते, त्यांच्याकडे तर पॉवर होती. मग डॉक्टर नेहरू म्हणतात, त्यांनी खूप प्रयत्न केले, पण जास्त करून त्यांनी हे सांगितलं की आपल्या आतमध्ये कुठल्या शक्ती आहेत. पण आपण तर ते ऐकलंच नाही, कारण तेव्हा आपण जे काय प्रोग्रामिंग मध्ये जास्ती ट्रॅप झालो होतो, त्यामुळे आपण ते ऐकलंच नाही. त्यामुळे क्रॅक तोडू नाही शकले. आणि त्यांनी काय केलं, आपल्याला सांगितलं की आपल्या आतमध्येच बघा. त्यांनी काही चमत्कार करून दाखवले नाहीत, त्यामुळं खूप साऱ्या लोकांनी त्यांच्यावर विश्वासच नाही ठेवला. जर तसं केलं असतं तर लोकांनी परत मग त्यांना फॉलो केलं असतं, त्यांना पण देव मानलं असतं, मग पुन्हा हे सेपरेशनचं वाढत गेलं असतं. मग जिजस जे काही आहेत हे देवाचा मुलगा होते. जसं जसं लोकांनी जिजस बद्दल माहिती, त्यांच्याबद्दल लोकांना माहिती व्हायला लागलं आणि मार्दुकला पण त्यांच्याबद्दल माहिती झालं, तेव्हा काय केलं मार्दुकनी, या गोष्टीचा फायदा उठवायचं ठरवलं. जेव्हा जेजस आले होते इथं आपल्याला ट्रूथ शिकवायला, तेव्हा मार्दुकला पण कळालं ते आलेत आणि त्यांनी त्याचा फायदा उठवायचा ठरवला. आणि त्यांनी जिजसच्या ऐवजी स्वतः ह्युमॅनिटीवर होल्ड मिळवला म्हणजे काय, जिजस शिकवायला आले होते, पण त्यानं काय केलं की लोकांच्या समोर मत असं बनवलं की अनुज हा जिजस पेक्षा पण श्रेष्ठ आहे किंवा जिजस पेक्षा पण प्रेमळ आहे. आपण बघितलं आधी की जिजसनी जे काही सांगितलं, शिकवण दिली, आणि त्यांच्या अनुयायांनी किंवा जे कोणी होते त्यांचा बायबल ग्रंथ लिहिणाऱ्यांनी मॅनिप्युलेट केलं होतं. आणि त्याच्यात काय लिहिलं होतं की ते खूप प्रेमळ, म्हणजे देव खूप प्रेमळ आहे आणि आपण सगळे बहीण भाऊ आहे. तर या प्रेमळ या कन्सेप्टला मार्दुकनी जाणलं होतं. मग त्याने काय करायला सुरुवात केली, जिजसचा वापर करून, त्यांच्या करून काय सांगायला चालू केलं की जिजस पेक्षा पण अनु श्रेष्ठ आहे, खूप जास्ती प्रेमळ आहे आणि तो खूप सगळ्यांना मदत करतो. आणि म्हणजे खूप चांगलं चांगलं सांगायला चालू केलं, जेणेकरून लोक त्यांना फॉलो करतील किंवा त्या अनुच्याच अंडर येतील, जेजसला मानणार नाही. आणि अशा प्रकारे जेजसचा उपयोग करून घेतला. मग काय केलं अनुनी, आणि जेव्हा हे काही अवतार होते त्यांनी मोस्टली म्हणजे त्यावेळी काय व्हायचं की हे जे काही अवतार यायचे सांगायला शिकवायला, एकतर ते गायब व्हायचे किंवा त्यांना मारलं जायचं किंवा त्यांना बंदिस्त बनवून मरेपर्यंतच असं सोडून दिलं जायचं. हे जे काय अनुचं जे काही राज्य होतं तेव्हा, कारण अशा गोष्टी असं केल्यामुळे काय होईल की ते माणसांमध्ये अशा गोष्टी पसरवतील किंवा न्यूज पसरवतील की ते खरे नव्हते म्हणून गायब झाले, किंवा त्यांची जी शिकवण होती ती खोटी होती म्हणून ते मारले गेले किंवा आपोआप मेले. अशा अशा गोष्टी समाजामध्ये पसरवून त्यांच्याबद्दल वाईट मत निर्माण केलं. आणि साइड बाय साइड असं पण सांगितलं गेलं की अणूबद्दल अपोजिट सांगायला कोणी आलं तर तो जास्ती दिवस जिवंत राहू शकत नाही. म्हणजे एक भीतीचं वातावरण पण निर्माण केलं, जेणेकरून लोकांनी अणूच्या अपोजिट जाऊ नये. आणि अशा प्रकारे हे अवतार जे होते त्यांच्यासाठी अणूने काही मार्गच ठेवला नाही की म्हणजे त्यांनी इथं येऊन काही शिकवावं असं. आणि आणि हे येशू ख्रिस्त जे काही होते हे पहिला अवतार होते की अणूने ठरवलं होतं की त्यांना आपलेपणा देऊन त्यांचा उपयोग करून घ्यायचा आणि धर्म बनवायचा. ऍक्च्युअल मध्ये ख्रिश्चन धर्म हा ख्रिस्तांनी बनवलेला नाही आहे. तो धर्म जो बनवला गेलाय तो अणूनी बनवलाय. कारण अवतार होते ते खूप कमी होते, त्यांना वाटत होतं की भिंत तोड म्हणजे ते जी काही शिकवण देतील, आपल्या आतमधलं जे काही पॉवर आहे ते ओळखून ती भिंत तोडतील आणि त्यास म्हणजे पुढे घेऊन जातील सगळ्यांना. पण ते एवढे कमी संख्येनं होते आणि त्यांचं मतच समाजामध्ये पसरवू दिलं नाही अनूंनी, त्यामुळे ते सक्सेस नाही झाले त्याच्यात. मग हे जे काही भिंत तोडायला खूप लोक पाहिजेत असं काही नव्हतं, पण भिंत म्हणजे भिंत मोठी होती, पण त्याला खूप लोक पाहिजेत असं पण काही नव्हतं.
पण तेव्हाची जी काय प्रोग्रॅमिंग होती ती एवढी स्ट्रॉंग होती की त्या भिंतीला भेग पाडणं पण खूप अवघड होतं. आणि जर त्यांनी स्वतःहून, म्हणजे जसं मगाशी सांगितलं की हे जे काय अवतार होते ते हायर डायमेन्शनचे होते, त्यांच्याकडे पण इन्फानाईट बिईंगची पॉवर होती, तर ते स्वतः, काल पण प्रश्न विचारला ना, मग त्यांनी स्वतःच का नाही केलं हे सगळं? तर त्याचं उत्तर आता डॉक्टर नेरुदा देत आहेत की ते इन्फानाईट बिईंग पॉवरचे असून सुद्धा त्यांनी स्वतः एकट्याने भिंत का पाडली नाही, तर लोकांसाठी तो चमत्कार झाला असता मग. आणि मग पुन्हा काय केलं असतं, लोकांनी त्यांना फॉलो केलं असतं, मग पुन्हा जी काय अणूची कन्सेप्ट आणि प्रोग्रॅमिंग केलंय त्यांनी तेच पुढे पुढे गेलं असतं. म्हणून त्यांनी ती इन्फानाईट पॉवर वापरून एकट्याने भिंत नाही पाडली, कारण तो लोकांसाठी चमत्कार झाला असता आणि मग लोक पुन्हा सेपरेशनच्याच मार्गाने गेले असते आणि जे मूळ आहे, काढायचं आहे, ते काढलं गेलं नसतं. हा त्याच्या मागचा उद्देश होता, हेतू होता. म्हणून जे कोणी अवतार आले होते त्यांनी स्वतःहून स्वतःची इन्फानाईट पॉवर वापरून ती भिंत पाडली नाही. म्हणून हा पण ऑप्शन त्यांनी म्हणजे सिलेक्ट केला नाही, स्वतःहून भिंत पाडायचा. मग विंग मेकरच्या म्हणण्यानुसार एका नवीन बिईंग बद्दल सांगितलंय, ज्याला म्हणतात सोव्हिरियन इंटिटी, जे प्री सोव्हिरियन इंटिग्रल बिईंग्स आहेत. सोव्हिरियन इंटिग्रल बिईंग हे इन्फानाईट बिईंग आहेत, पॉवरफुल आहेत, जसं की देव म्हणू शकतो, हायर डायमेन्शनचे म्हणू शकतो, किंवा लाईट, लव, कम्पॅशन, जे 6 वर्च्यू आले आहेत तशा टाईपचे आहेत, असं वर्णन डॉक्टर निरुदांनी इथं सांगितलंय. आणि हे सगळं म्हणजे जे कोणी ते सॉव्हियर इंटिग्रल होते त्यांच्यामध्ये हे सगळे 6 वर्च्यूचे गुण पण होते, पॉवरफुल पण होते, इन्फानाईट पण होते. आणि त्यांच्यामध्ये तेव्हा एक बीज टाकलं गेलं की ते हेरार्की मधून बाहेर येतील, आणि त्यांना खूप माहिती यातून बाहेर पडण्यासाठी दिली, इक्वॅलिटी मध्ये येण्यासाठी दिली. पण म्हणजे हे कोणी दिली माहिती? विंग मेकर्सने दिली त्या इंटिग्रल म्हणजे सविरियल इंटिग्रलच्या बिईंग्सना. पण दुःखाची बाब ही आहे की आपल्यासारख्या नॉर्मल माणसांना, म्हणजे ते पण त्यांच्यात पण थोडंफार काहीतरी असेल, माहिती नाही, तर आपल्यासारख्याच नॉर्मल माणसांना असं प्रोग्राम केलाय की आपण हे ऐकायचंच नाही किंवा त्यावर विश्वासच ठेवायचा नाही, किंवा ते इग्नोर करू, किंवा ते आपल्याला बोर वाटेल. त्यामुळं ते जे काही बीज रोवलं गेलं त्यांच्यात हेरार्की नसण्याचं किंवा इक्वॅलिटीचं किंवा वननेसचं, ते काही बीज टाकून त्याचा फायदा झाला नाही. मग सारा म्हणते, तुम्ही जेव्हा हेरार्की हा शब्द वापरता तेव्हा त्यासाठी काय रेफर करता किंवा काय रेफरन्स घेता? तर डॉक्टर निरुदा म्हणतात, विंग मेकर्स सांगतात की अणु हे टॉपवर आहेत, ज्यांची लिडरशिप आहे डायमेन्शन मध्ये, बबल 2 मध्ये, त्यांचीच लिडरशिप अर्थवर आहे, जी ट्राईड ऑफ पॉवर च्या द्वारे आहे. या सगळ्याला हायरार्की म्हणतात. म्हणजे बघा, पुन्हा डॉक्टर नेरुदांनी खूप व्यवस्थितपणे म्हणजे सेव्हियर इंटिग्रलला म्हटलं नाही आहे त्यांनी खूप म्हणजे वरच्या लेवलचं वगैरे, कारण तिथं हायरार्की कन्सेप्टच नाही आहे, तिथं फक्त वननेस आणि इक्वॅलिटी आहे. पण हायरार्कीचं उदाहरण देताना, रेफरन्स देताना त्यांनी अणूचा आणि ट्राईड ऑफ पॉवरचा दिला. मग सारा म्हणते, तुम्ही सांगू शकाल का या सगळ्याबद्दल? इतक्या लोकांमध्ये, म्हणजे या सगळ्याबद्दल इतक्या लोकांमध्ये कोणालाच नाही माहिती की ती ट्रॅप आहेत, हे कसं काय? म्हणजे आता तिनं पुन्हा पुढं सांगितलं की या धर्तीवर, या पृथ्वीवर 6 बिलियन्स लोक आहेत, आणि आधीचे अराउंड 100 बिलियन्स जे लोक आहेत ते जीवन जगून गेलेत, मेलेत, जे काही आहे ते. तर ह्या सगळ्यांपैकी एका पण माणसाला कळालं नाही की आपण या ट्रॅपमध्ये आहे, किंवा या ट्रॅप बद्दलची माहिती, हे कसं काय शक्य आहे? तर डॉक्टर नेरुदा म्हणतात, हा कुणालाच नाही कळालं. याचं उत्तर आहे आपलं प्रोग्रॅमिंग. का कळालं नाही? कारण प्रोग्रॅमिंगमुळे. जे म्हणतात ना, शेवटी मासा जे बघतो ते पाणी. आणि हे म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे, म्हणजे एक गोष्ट सांगितली आहे त्यांनी इथे, की समुद्रामध्ये जर मासा असेल तर त्या माशाला समुद्राचा जो सरफेस आहे त्या सरफेसच्या वरती एक दुनिया आहे खूप मोठी, जी आपण बघू शकतो पण तो मासा नाही बघू शकत. तर त्याप्रमाणे ते सेम एक्झाम्पल आपल्याला परफेक्ट लागू होतं असं ते सांगतात. आपण धोक्यामध्ये राहताय आणि टेक्नॉलॉजीने या धोक्याला अजून स्ट्रॉंग बनवलंय, त्यामुळे आपण अजून अडकत चाललोय. हे इम्पॉसिबल वाटतंय की 100 बिलियन्स लोक इथं राहून गेलेत तरी हा धोका त्यांना कळला नाही, आणि ते त्या क्रॅकच्या पलीकडे बघू शकले नाहीत. मला माहिती आहे की हे खूप जास्त इम्पॉसिबल आहे, पण हे असंच आहे, असं डॉक्टर नेरुदा म्हणतात. की हे म्हणजे पचवणं खूप अवघड वाटतंय, पण जसं त्या माशाला समुद्राचा तो सरफेसच्या बाहेर दुनिया आहे हे माहितीच, बघा त्या माशाच्या लेवलला जाऊन आपण बघू शकतोय. जसं त्या माशाला माहित नाही, तसं आपलं प्रोग्रॅमिंग एवढं स्ट्रॉंग केलेलं, आणि आता त्या टेक्नॉलॉजीमुळे ते अजून एवढं स्ट्रॉंग होत जातंय की आपण त्या भिंतीच्या आणि त्या क्रॅकच्या पलीकडे कधी बघायचा विचार पण नाही केला. मग ते पुन्हा पुढं ते गोष्ट जी आहे माशाची ती डिटेलमध्ये सांगतात की तू असं समज की खूप डीप समुद्रामध्ये चमकणारे मासे राहतात. बघा, चमकणारे म्हटलंय, जसं की टेक्नॉलॉजी आपण म्हणतो
की सगळ्या सोयी सुविधा. तर ते असे चमकणारे मासे आहेत, ते समुद्राच्या खूप तळाला आहेत. आणि अ, त्यांना समजवायचं आहे की तुम्ही राहता त्याच्यावरती खूप जास्त लाईट आहे, सुंदर अशी दुनिया आहे, तिथे गरम वातावरण पण आहे. हे कशासाठी सांगितलं, कारण मासे सतत पाण्यात असतात तर त्यांना थंडी पण वाजत असेल ना, त्यांना वाटत असेल की कधीतरी गरम. बघा ते जिथं ऊन पोचतं तिथे जास्त येतात मासे, म्हणजे रिसर्च मध्ये पण कधी म्हणजे तुम्ही ऐकलं पण असेल. तर खाद्य वगैरे खायला त्यांना जिथं ऊन येतं तिथं ते अलगी किंवा जे काही आहे त्यांचं खाद्य ते येतं, आणि त्या उन्हाच्या जे काही किरण जिथपर्यंत पोहोचतात तिथपर्यंत तळातनं ते मासे ते उन्हाचं किरण किंवा ती ऊब घ्यायला येतात. तर मग डॉक्टर नेरुदा म्हणतात की ती गोष्ट अशी आहे की या माशांना भलेही आपण समजावलं की तुम्ही जिथं राहताय त्याच्यावरती खूप सुंदर अशी दुनिया आहे, तिथं लाईट आहे, तिथं सगळं सुंदर आहे, गरम वातावरण पण आहे, तर त्या सगळ्या माशांमधले एखाद दुसरा मासा ऐकून पण घेईल तुमच्यासोबत, तो येईल पण आणि खालती जाऊन बाकीच्या माशांना सांगेल पण की. पण हे सगळं होईल, पण सगळेच हे ऐकू शकतील असं नाहीये ना, किंवा असं करू शकतील असं नाही. कारण कल्पना पण केली नसेल त्या माशांनी की त्यांच्यावरती खूप काही मोठी सुंदर दुनिया आहे अशी. आणि असं पण कधी कल्पना केली नसेल की कितीतरी गोष्टी अशा सुंदर आहेत ज्या त्यांच्यापासून खूप दूरवर आहेत, म्हणजे जसे की तारे, चंद्र वगैरे ते तिथून बघू शकतात. सेम तसंच माणसाचं सुद्धा झालंय. मग सारा म्हणते मला तुमचं एक्झाम्पल समजलं, पण एक पण कोणी नाही असं कसं काय. म्हणजे त्याने एक्झाम्पल खूप सुंदर दिले त्याने माशाच्या दृष्टीने जे दिले ते, पण तरी पण म्हणते ती मला हे नाही पटत आहे की असं कसं काय. मग डॉक्टर नेरुदा म्हणतात की अं, खूप थोडे आहेत ज्यांनी क्रॅकच्या द्वारे अनुभव घेतला आहे, म्हणजे पुढचं जे काय आहे, होलोग्रामची जी दुनिया आहे किंवा भिंतीच्या पलीकडचं जे काय आहे त्याचा अनुभव घेतलाय. मग ते कोण होते, ते अवतार होते, त्यांनी इन्फानाइट बीइंग जे होते, जे इथं येऊन त्यांनी अनुभवलं, सगळ्यात जवळनं अनुभवलं त्यांनी. पण त्यांना पण एकतर मारलं गेलं, नाही तर ते ह्युमन डीएनए मध्ये अडकून फसून गेले त्याच्यात. तर मग सारा म्हणते मंगळवारी तुम्ही ल्युसिफायर आणि अॅनिमसच्या क्रिएशन बद्दल सांगितलं होतं, ते या स्टोरीमध्ये कुठे येतं, कुठे कनेक्शन आहे त्याचं. म्हणजे तिने जे काय नोट्स लिहिलेले आहेत त्याच्यानुसार ती सांगते की मंगळवारी तुम्ही जे मला सांगितलं होतं तर त्याचं कनेक्शन याच्याशी काय आहे. तर डॉक्टर नेरुदा म्हणतात काल रात्रीपर्यंत मला माहिती सुद्धा नव्हतं की हा इंटरव्ह्यू होईल की नाही, आणि वाटलं होतं की तू ग्रँड पोर्टल बद्दलच डीप मध्ये विचारशील म्हणून, पण शुअर नव्हतो की मी कुठल्या लेवल पर्यंत ग्रँड पोर्टल बद्दल तुला सांगावं किंवा सांगू. ही खूप जास्त जपून ठेवलेली माहिती आहे, सिक्युअर केलेली आहे, गार्ड केलेली माहिती आहे. त्यामुळे मी असंच नाही सांगू शकत की, म्हणजे ही एकतर ब्रेकिंग न्यूज जसं म्हणतात ना, ती एकतर ही ब्रेकिंग न्यूज पण आहे आणि ब्रेकआउट न्यूज पण आहे. ब्रेकिंग म्हणजे तुला या भिंतीला तोडून आत यावं लागेल, कुठली भिंत, जी की प्रोग्रामिंगची भिंत आहे ती. आणि ब्रेकआउट कशी, तर यातून तुला बाहेर पडावं लागेल, जसं की भिंतीच्या पलीकडे जाऊन विचार करणं. मग ल्युसिफायर आणि एंजलची एक अशी गोष्ट आहे की त्यांना स्वर्गातून बाहेर काढलं, म्हणजे मी इथे गोष्ट सांगितली आहे किंवा एक कन्सेप्ट समजावली आहे, जे काही आता पृथ्वीवरच्या बिलीफ्स आहेत ना त्याच्याबद्दलची एक गोष्ट सांगितली आहे. त्यांनी सांगितलं की ल्युसिफायर आणि एंजलची एक गोष्ट आहे की त्यांना स्वर्गातून बाहेर काढलं होतं, त्यांना सांगितलं होतं की तुम्ही स्वर्गात राहण्याच्या लायकीचे नाही आहे. या स्टोरीचा उद्देश हा होता की लोकांच्या मनात भीती निर्माण करायची, जर ते देवाच्या विरोधात जातील तर त्यांना स्वर्गातून बाहेर काढलं जाईल. ही पण एक बनवलेल्या खोट्या बनावट गोष्टींमधली एक आहे, आणि ही भीती माणसाच्या अनकॉन्शियस माइंड मध्ये घातली गेली. आणि हे नक्की केलं की ल्युसिफायर, सतान आणि डेव्हिल हे ट्रिनिटी ऑफ गुडचे विरोधक आहेत. ट्रिनिटी ऑफ गुड कशाला म्हटलंय त्यांनी, अणुचं जे काय प्रोग्रॅमिंग आहे त्याला म्हटलंय त्यांनी ट्रिनिटी ऑफ गुड. तर हे ल्युसिफायर जे आहेत, ल्युसिफायर म्हणजे असंच एक अवतार आहे ज्यानं की इथं येऊन, कुठे आपल्या आपल्या इथं येऊन खरं सांगण्याचा प्रयत्न केला. तर मग त्यांनी सांगितलं की ल्युसिफायर आणि एंजल, म्हणजे त्याच्यात पण सतान आणि डेव्हिल जे होते त्यांना मग त्यांनी स्वर्गातनं बाहेर काढलं. ल्युसिफायर हा हे वडील होते, सतान हा मुलगा होता, आणि डेव्हिल हा त्यांचा, हॉली ही नावं पण त्यांनीच दिलीत, होली म्हणजे त्यांचा शिष्य होता. तर त्यांना बाहेर काढलं आहे जेणेकरून लोकांच्या अनकॉन्शियस माइंड मध्ये हे फिट व्हावं, त्यांच्या माइंड मध्ये ही भीती निर्माण व्हावी की देवाच्या अपोजिट वागलं तर वाईट होतं म्हणून. मग आणि म्हणजे लोक जी काय आहेत ती या देवाच्याच मार्गाने जातील, देवाच्या म्हणजे कोणाच्या, अनुच्याच मार्गाने जातील आणि त्याच्यानुसारच विचार करायला लागतील.
तर मग असं सगळं व्हावं म्हणून अनु विचारच करत होता की अजून काय करता येईल आपल्याला असं करायला. तर यासाठी परत त्यानं एक धोका निर्माण केला आणि त्यासाठी त्यानं राक्षस निर्माण केले. आणि म्हणजे त्यानंच राक्षस, तोच देव आहे आणि तोच राक्षस त्यानंच राक्षस निर्माण केले. आणि जे त्याला म्हणजे त्याच्या रस्त्यावरून जाणाऱ्यांना रोखत आहेत, आपल्या म्हणजे जसं की आपल्याला कोणी चांगल्या मार्गाने जायला रोखत असेल तर आपण काय करतो, ज्या गोष्टीला आपल्याला अपोज केला जातो आपण त्याच गोष्टीच्या जास्ती मागं लागतो. मग जेव्हा हे राक्षस निर्माण होतील आणि ते देवाच्या मार्गाने जायला आपल्याला रोखतील, तेव्हा माणसं अजून त्या देवाच्याच मार्गाने जाण्यासाठी धाव घेतील. ही कन्सेप्ट अनुला कळाली आणि तो त्यानं ही म्हणजे अजून एक धोका करून हे राक्षस आणि देव अशी कन्सेप्ट तयार करून पुन्हा सेपरेशनचा पार्ट कसा होईल ते बघितलं. आणि अशा पद्धतीने तो अजून भुलवत गेला आणि बंदी बनवत गेला. मग त्याने एंजल आणि मास्टर्स बनवले जे लोकांना देवाकडे घेऊन चालले, त्यासाठी मदत करत आहेत. मग गुरु त्याप्रमाणे हेरारकी बनवली, जे देवाकडे घेऊन चाललेत ते लाईट आहेत आणि राक्षस आहेत ते डार्क आहेत. अशा प्रकारे हे सगळं सेपरेशनचं पुन्हा आलं. मग डॉक्टर निर्धो म्हणतात मी आता तुझ्या पॉइंटवर येतो जे तू विचारलं ते लुसिफायर आणि अॅनिमल्सवर. लुसिफायरची गोष्ट आहे ही एका खेळण्याप्रमाणे समोर आली, जसं की वाईट काम अनु करणार आणि त्याचं खापर लुसिफायरवर फोडणार. म्हणजे असं की आपण काय तर चुकीचं केलं आणि आपल्याला दुसऱ्यांनी ते सांगितलेलं असेल तर आपण त्याचा ब्लेम दुसऱ्यांवर करतो, बरोबर. म्हणजे ह्या कन्सेप्ट कुठनं आल्या, ब्लेमिंगची कन्सेप्ट, आपण दुसऱ्यांवर ब्लेम करतो. त्यांनी सांगितलं म्हणून मी असं केलं, नाहीतर मी केलं नसतं. किंवा आपली काही चूक झाली तर आपण एक्सेप्ट न करता कारण शोधतो, दुसऱ्यांवर ब्लेम करतो. तर ही कन्सेप्ट कुठनं आली, त्यासाठी या सगळ्या गोष्टी आणि कसे ते निर्माण झाले हे सांगितलं गेलंय. तर मग लुसिफायर, मग डॉक्टर निरुद्ध म्हणतात तुझ्या पॉइंटवर येतो आता मी, लुसिफायर आणि अॅनिमल्सवर. तर अनुंनी काय केलं, लुसिफायरला एका खेळण्याप्रमाणे घेतलं. म्हणजे ते लुसिफायर आणि याची गोष्ट एका खेळण्याप्रमाणे समोर आली आणि जे वाईट काम करतील त्याचं खापर दुसऱ्यावर फोडायचं. म्हणजे त्यांनी काय केलं, वाईट काम केलं राक्षस बनवायचं आणि त्याचं खापर लुसिफायरवर फोडलं. अशा टाईपमध्ये ते म्हणजे ब्लेमिंगची प्रोसेस चालू चालू केली आणि गॉडचा म्हणजे देवाचा इम्पॉर्टन्स आहे तो वाढवायला लागले. आणि सेपरेशन आणि युद्ध होऊ देत यासाठी माणसाला तयार केलं गेलं. आणि ते पूर्णपणे या म्हणजे माणसं जी काय आहेत देवावरच विश्वास ठेवून पूर्णपणे देवावरच डिपेंड राहतील असं असा प्लॅन त्यानं केला. आणि माणसानं कधी बघितलं नाही, अनुभवलं नाही, बोलला नाही आहे तो त्याच्याबरोबर, अशा त्या देवावर विश्वास ठेवावा, इतका विश्वास ठेवावा की त्यानं ह्या सगळ्या कन्सेप्ट अशा बनवल्या. आणि असंच आपल्या अनकॉन्शियस माइंडवर पण त्याची अशी माहिती आपल्या माइंडमध्ये पुरवली आणि आपल्याला तसंच प्रोग्रामिंग करत गेला. आणि त्यामुळेच धर्म जे काही आहेत, रिलिजन्स जे म्हणतो आपण, ते मजबूत बनत गेले. आणि हे सांगितलं लुसिफायरचं. आणि अॅनिमस होता तो ह्युमन 3.0 होता आणि अणूच्या रस्त्याने जात होता, जसं की अणूच नेहमी ह्युमनवर राज्य करेल. हा अणूने बनवलेला खोटा रस्ता होता. याचा उद्देश हा होता की ह्युमॅनिटी आणि टेक्नॉलॉजीला मिक्स करेल. मे बी हे पोटेन्शियल फ्युचर असू शकतं. म्हणजे हे जे काय अॅनिमसचं सांगितले ते पोटेन्शियल फ्युचर असू शकतं असं डॉक्टर निरुद्ध म्हणतात. कितीतरी गव्हर्नमेंट, कॉर्पोरेट एंटिटीज, रिसर्च इन्स्टिट्यूटना वाटतंय की हे असंच होऊ देत, म्हणून ह्युमन 3.0 असाच बनू देत. आणि हाच त्याचा उद्देश आहे. म्हणजे काय, आपण आता रोबोट टेक्नॉलॉजी बघा, आपल्याला पण आवडतं ना रोबोटनी काय केलं वगैरे. तर फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर रोबोट टेक्नॉलॉजी म्हणजे रोबोट ही कम्प्लिटली फुल्ली टेक्नॉलॉजी आहे. पण ह्युमन 3.0 आहे तो मिक्सचर ऑफ दॅट, म्हणजे टेक्नॉलॉजी आणि बायोलॉजीचं मिक्सचर आहे. आणि हे जे काही अजेंडे आहेत म्हणजे हे अॅनिमल्स जे आहेत ते या ह्युमन 3.0चा पार्ट आहे. आणि बरेच आत्ताचे जे काही हायर हेरार्की वाले म्हणजे गव्हर्नमेंट म्हणा, कॉर्पोरेट एंटिटीज, रिसर्च इन्स्टिट्यूट, त्यांना पण वाटतं की हे असंच व्हावं म्हणून. तर याचा अर्थ असा नाही आहे की ते याचा पार्ट आहे, त्यांच्यामध्ये पण तसं प्रोग्रामिंग केलं गेलं म्हणून त्यांना तसं वाटतंय. तर मग सारा म्हणते हा डिसिजन कसा घेतला गेलाय की म्हणजे ही माहिती आता ती वेगळ्या प्रश्नावर आली पुन्हा की ही माहिती जी रिलीज करायची नाही आहे. एक मिनिट मी म्यूट करते म्हणून. हा डिसिजन कसा घेतलाय की ही माहिती किंवा हा इंटरव्ह्यू रिलीज नाही करायचा आहे, हा इंटरव्ह्यू रिलीज म्हणजे म्हणजे हा डिसिजन कुणी घेतला, रिलीज आत्ता करायचा की नंतर करायचा की करायचाच नाही. तर डॉक्टर निरुद्ध म्हणतात मी सांगितलं होतं की विंग मेकर्स मटेरियल खूप जास्त आहे. तर ते परत इन डिटेल जसं की टू द पॉइंट उत्तर देत नाहीत, खूप सारं इकडचं तिकडचं सांगतात. तशा टाईपमध्ये त्यांनी सांगायला चालू केलं की मी सांगितलं होतं की विंग मेकर्सचं मटेरियल खूप जास्त आहे. टोटल 24 रिसर्च पेपर आहेत
आणि आता फक्त 4च रिलीज झालेत. म्हणजे हा 5वा इंटरव्ह्यू ते देत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की 4 रिलीज झालेत, म्हणजे याच्या आधीचे जे 4 इंटरव्ह्यू आहेत ते. आणि आता फक्त तेच रिलीज होतील. कुठले म्हणजे 4च फक्त रिलीज होतील. आणि हे आणि त्याच्यात पण कंडिशन काय आहे, सगळे एकत्र रिलीज नाही करायचे किंवा रिलीज नाही होणार. आणि बाकीचे जे 20 फिलॉसॉफी असलेले पेपर आणि हा 5वा इंटरव्ह्यू जो आहे तो हा आत्ता रिलीज करायचा नाही आहे किंवा होणार नाही आहे. का होणार नाही? जोपर्यंत काही गोष्टी पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हा रिलीज होणार नाही आहे, इंटरव्ह्यू पण आणि पुढचे ते 20 फिलॉसॉफीचे पेपर पण. त्या गोष्टी काय आहेत, कंडिशन काय आहेत ते मला माहित नाही. मला वाटतं याचा संबंध ह्युमन पोर्टल सोबत आणि अणु आणि या दुनियेत क्रॅक घेऊन येणं याच्याशी रिलेटेड काहीतरी असेल. तोपर्यंत आपण फुटप्रिंट वर येऊ किंवा फुटप्रिंट रोवू, तोपर्यंत बाकीचं मटेरियल पण रिलीज होऊ शकेल. म्हणजे तोपर्यंत आपण तयार होऊ थोडंफार. मग ते म्हणतात की अशा प्रकारे हे डिसिजन घेतले, म्हणजे जनरल त्यांनी कन्सेप्ट सांगितले की अशा प्रकारे असेल, डिसिजन घेतले जात असतील. आणि हे सगळं हे सगळं जे काही मी सांगत नाही आहे, हे विंग मेकर्सच्या म्हणण्यानुसार आहे, त्यांच्या डिसिजन नुसार आहे. कारण जेव्हा टाइम ट्रॅव्हलर येतात तेव्हा, काळजीपूर्वक ऐका हा आता काय सांगतात ते. जेव्हा टाइम ट्रॅव्हलर येतात तेव्हा ते खूप विचार करून येतात. त्यांना असंच नाही येता येत, त्यांना येण्यासाठी खूप काही आधी बघावं लागतंय. खूप व्हेरिएबल्स असतात की जसं की फ्युचर डिस्टर्ब होणार नाही, पास्ट डिस्टर्ब होणार नाही, आत्ताचं जे काही लाईफ चाललंय ते डिस्टर्ब होणार नाही. या सगळ्या अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार करूनच टाइम ट्रॅव्हलर्स जे आहेत त्यांना ते येतात. त्यामुळं विंग मेकरच्या म्हणण्यानुसार, म्हणजे विंग मेकर्स जे आहेत ते पण टाइम ट्रॅव्हलरच आहेत ना, आपल्याला आधी सांगितलं त्याप्रमाणे. त्यामुळे हे असेच नाही आलेत, ते खूप विचारपूर्वक आलेत. तर मग सारा म्हणते, माफ करा माझा प्रश्न जरा कठीण आहे. विंग मेकर्स पण तर या धोक्याचा पार्ट नाही, म्हणजे पार्ट नाही हे तिला म्हणायचंय की तिला डाऊट येतोय, विंग मेकर्स पण तर या धोक्याचा पार्ट असू शकतात. तर मग डॉक्टर निरुद्ध म्हणतात, एका पॉइंटवर येऊन आपल्याला आपल्या इंट्युशन्स वरती विश्वास ठेवला पाहिजे, नाहीतर सगळंच व्यर्थ आणि मिनिंगलेस होईल. मी असं नाही म्हणत की मी 100% यावर कॉन्फिडंट आहे. सायंटिस्ट असल्यामुळं मी पण प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण मी जे वाचले आतापर्यंत ते सगळं हेच सांगते की माणसाची नवीन सुरुवात किंवा नवीन सुरुवात करण्यासाठी एक पॉइंट बनवणं गरजेचं आहे. आणि विंग मेकर्सचा पहिला मेसेज असा आहे, तो होपवर, आशेवर आधारित आहे. आपल्याला आपली पूर्ण रिरायटिंग करावी लागणार आहे. आतापर्यंत आपण जे काही एज्युकेशन मधून, बिलीफ मधून, मास्टर्स कडून, गुरूंकडनं शिकलोय ते सगळं बदलावं लागेल. यापासून लांब जावं लागेल. आपल्या बिहेवियर इंटेलिजन्सची प्रॅक्टिस करावी लागेल. आपण खूप जास्ती इंटेलिजंट आहे. आपल्या आतमध्ये सोविरियल इंटिग्रलला ऍक्टिव्हेट करायचं, आपल्या आतमध्ये असलेल्या प्री सोविरियल इंटिग्रलला ऍक्टिव्हेट करायचं आहे. आपण इन्फानाइट आहे, वीक नाही आहे. आपण फक्त ह्युमन बिईंग नाही आहे ज्याचं फक्त 80 वर्षाचं आयुष्य आहे. जेव्हा आपण हे सगळं समजू तेव्हा आपण सोविरियल इंटिग्रल पर्यंत जाऊ. बघा, आधी त्यांनी प्री सोविरियल इंटिग्रल आपल्या आतमधला जागरूक करायला सांगितलंय, मग कुठं आपण सोविरियल इंटिग्रल पर्यंत जाऊ. म्हणजे सोविरियल इंटिग्रल म्हणजे काय म्हणायचं त्यांना, जे आपण हायर सेल्फ म्हणतो आपल्या नेहमीच्या ह्याच्यात, तर त्यांना ती कन्सेप्ट म्हणायची. आणि हा सगळा फक्त एक होप आहे, ही एक सगळी आशा आहे की आपल्याला हे करायचं आहे आणि आपण तिथे पोहोचणार. दुसरा शोध आहे की ऍक्टिव्हेशन ऑफ ह्युमन पोर्टल, जो असं कम्युनिकेशन करू शकतो इथून आपलं ओरिजिन, म्हणजे इथून ते जिथं आपलं ओरिजिन आहे तिथपर्यंत. तेव्हा ह्युमन पोर्टल ऍक्टिव्ह होईल. मला नाही माहिती हे कसं होणार, पण लवकरच होणार. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे 5th इंटरव्ह्यू. हा इंटरव्ह्यू रिलीज होईल आणि याच्यासोबत दुसरी मटेरियल पण रिलीज होतील. जेव्हा इंटरव्ह्यू रिलीज होईल तो पहिला इन्सेप्शन पॉइंट असेल किंवा पहिला सुरुवातीचा पॉइंट असेल, जे की वरती त्यांनी सांगितलं की आपल्या इंट्युशन्सवर विश्वास ठेवून आपल्याला सुरुवात करावी लागेल. किंवा खूप सारं मटेरियल मी असं हायर लेवलचं वाचलंय की त्याच्यात सांगितलंय की कुठून तरी माणसाला नवीन सुरुवात करण्याचा पॉइंट बनवायची गरज आहे. तर जेव्हा हे होईल, 5th इंटरव्ह्यू रिलीज होईल आणि त्याच्याबरोबर अजून पण मटेरियल रिलीज होईल, तेव्हा तो इन्सेप्शनचा पहिला पॉइंट असेल. म्हणजे काय तर पुन्हा पुढे त्यांनी सांगितलंय, जेव्हा असा चेंज किंवा तयारी असेल माणसांची हा 5th इंटरव्ह्यू ऐकण्याची, समजून घेण्याची, तेव्हाच हा इंटरव्ह्यू रिलीज होणार आहे. आणि जेव्हा हा रिलीज होईल तेव्हा तो पहिला पॉइंट चालू होणार आहे असं ते म्हणतात. मग तो पॉइंट, इन्सेप्शन पॉइंट जो आहे
तर मग चेंज व्हायला सुरुवात होईल. म्हणजे काय होईल, तर इक्वॅलिटी, वननेस या गोष्टींना सुरुवात होईल. ह्युमन मध्ये याचा अर्थ ग्रँड पोर्टल या धर्तीवर होणार, म्हणजे ती भिंत नक्की कोसळणार जी आपल्यामध्ये बनली आहे. जसं पहिलं इन्सेप्शन मजबूतीने होईल, तेव्हा तू समजून जा की ग्रँड पोर्टल हे नक्कीच होणार. बघा, ह्याच्या आधी त्यांनी पहिला ह्युमन पोर्टल होईल म्हटलंय ना, मग ग्रँड पोर्टल होईल. आणि ह्युमन पोर्टल ही ग्रँड पोर्टलची स्थापना आहे असं सांगितलंय. मग ते ह्युमन पोर्टल कधी होणार आहे हे सांगितलं त्यांनी, की 5th इंटरव्ह्यू जेव्हा रिलीज होईल. आणि तो रिलीज कधी होईल, तर जेव्हा आपली कॉन्शियस लेवल म्हणा किंवा आपली चेतनाचा स्तर वाढेल म्हणतो, किंवा जेव्हा आपण हा इंटरव्ह्यू समजू शकू, लोक समजू शकतील या प्रोग्रामिंगच्या पुढे जाऊन, पार जाऊन, तेव्हा इंटरव्ह्यू रिलीज होईल. तेव्हा हा इन्सेप्शन पॉइंटची सुरुवात होईल. आणि मग तर हा जेव्हा ह्युमन पोर्टल चालू होईल, ऍक्टिव्हेट होईल, त्याच्यानंतर इन्सेप्शन मजबूत होईल. आणि तेव्हा तर नक्कीच ग्रँड पोर्टल हे होणार आहे. ग्रँड पोर्टल होणार म्हणजे काय, भिंत कोसळणार आहे. जोपर्यंत सेकंड डिस्क्लोजर होत नाही तोपर्यंत मी या प्लॅन बरोबर काम करणार आहे. आणि याच प्लॅन सोबत 100% राहणार आहे. जे विंग मेकर्स सांगतील त्याप्रमाणेच मी वागणार आहे, त्याप्रमाणेच मी त्यांच्यावर विश्वास ठेवणार आहे. पण तोपर्यंत, म्हणजे दुसरं जे काय आहे ते, तोपर्यंत माझ्या मनात एक डाऊट राहील, जोपर्यंत सेकंड डिस्क्लोजर होणार नाही तोपर्यंत. तर सेकंड डिस्क्लोजर जे काय सांगितलंय त्यांनी, म्हणजे डॉक्टर नेरुदा, ग्रँड पोर्टलचं आहे बहुतेक ते सेकंड डिस्क्लोजर म्हणजे. तर ते होत नाही तोपर्यंत मी पण या ग्रँड पोर्टल, म्हणजे या हा जो काही प्लॅन आहे त्याच्याबरोबर राहणार आहे. आणि त्याच्यासाठी लागणारं जे काही आहे ते 100% करणार आहे. पण तोपर्यंत माझ्या मनात सुद्धा डाऊट असणार आहे, शंका असणार आहे, असं त्यांनी सांगितलंय. तर मग सारा म्हणते की म्हणजे म्हणजे जर ती नाव घेऊन बोलवते की डॉक्टर नेरुदा, यावर जर कोणीही विश्वास ठेवला नाही तर काय. म्हणजे यावर म्हणजे कशावर, 5th इंटरव्ह्यूवर. तुम्ही जेव्हा भविष्यात हा 5th इंटरव्ह्यू पब्लिश केल्यानंतर, आणि जर कोणीच त्याला रिलीज करू शकलं नाही, आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांनी विरोध केला तर काय. आणि हे सगळं एवढं घडवून आणण्यासाठी ह्युमन पोर्टल सफिशियंट आहे का. तिला खूप सारे प्रश्न पडले ते कावी आता, की ठीक आहे इंटरव्ह्यू रिलीज झाला, पण तो त्याच्यावर विश्वासच नाही ठेवला लोकांनी तर, किंवा लोक त्याला रिलेटच नाही करू शकले, रेझोनेटच नाही करू शकले तर काय. आणि तुम्ही म्हटलं होतात की प्रोग्रॅमिंग मध्ये ते विरोध करण्या, ही प्रोग्रॅमिंग आहे आपल्या इम्प्लांट मध्ये, तर लोकांनी त्याला विरोध केला तर काय मग. आणि हे सगळं घडवून आणण्यासाठी, म्हणजे आता तुम्ही जे काय स्टोरी मला आतापर्यंत सांगितली भिंत कोसळण्यासाठीची, हे सगळं घडवून आणण्यासाठी हे ह्युमन पोर्टल सफिशियंट आहे का. कारण त्यांनी 2 पोर्टल सांगितले ना महत्वाचे, त्यातलं पहिलं जो इन्सेप्शन पॉईंट आहे सुरुवातीचा, तो आहे तो ह्युमन पोर्टलचा आहे. म्हणून ती म्हणते हे एवढंच सफिशियंट आहे का मग. तर मग डॉक्टर नेरुदा म्हणतात होय, मला तेच सांगण्यात आलं आहे की एकदा का इन्सेप्शन पॉईंट अँकर केला, अँकर केला म्हणजे सगळ्यांच्या मनात ठोस रुजवला गेला, की हे सर्व आपोआप उलगडेल प्लॅन प्रमाणे. म्हणजे त्याच्या पुढचं ग्रँड पोर्टल पर्यंत जे काय आहे ना, ते सगळं आपोआप आपोआप होत जाईल. त्याला जास्ती कष्ट नाही पडणार. मग सारामध्ये म्हणून यावर कुणीही विश्वास ठेवण्याची गरज नाहीये. हे असंच होईल का, म्हणजे ह्याच्यावर, आणि हे योग्य नाही वाटत आहे, म्हणजे तुम्ही जे काय सांगताय ते. तर डॉक्टर नेरुदा म्हणतात की ही माहिती जरी नाही रिलीज झाली, लोकांनी नाही विश्वास ठेवला, तरी ती माहिती भूगर्भात राहील. पण विज्ञानात ही माहिती प्रत्यक्षात सिद्ध करण्याची ताकद असेल, असं विंग मेकर्स म्हणतात. म्हणजे आता ते सांगतात, समजा हा नाही झाला, लोकांना नाही पटला, तर भविष्यात जाऊन विज्ञानामध्ये त्याची ताकद असेल की हा सिद्ध करण्याची. आणि ते पण नाही झालं तर ही माहिती भूगर्भात राहील म्हणून. मग सारा म्हणते हे कसं काय. तर डॉक्टर मेरेदा म्हणतात विज्ञान जे आहे ते भिंत शोधून काढेल. ते कदाचित आत्ता मी जी स्टोरी सांगितली की आपल्याला सेपरेशन मध्ये अडकवलंय, अजेंडे केले, डार्क एंटिटी हे आणि हे ते, कदाचित त्या दृष्टीनं किंवा तसे शब्द नाही वापरणार विज्ञान. पण विज्ञान आहे ते भिंत नक्की शोधून काढेल. ते क्रॅक उघड करणार नाहीत किंवा पाडण्यात मदत पण करणार नाहीत, पण भिंत शोधून काढतील. मग सारा म्हणते परंतु तुम्ही म्हणालात की लर्मचा शोध ACIO ने लावला होता आणि त्यांनी त्याला देव मानलं होतं. बघा मध्ये एक सांगितलं होतं ना त्यांनी, लर्म कन्सेप्ट, त्याचा लॉंग फॉर्म काहीतरी सांगितलं होता. ठीक आहे, पुढे असेल बघूया. तर मग लर्मचा शोध आहे तो ACIO ने लावला होता आणि त्यांनी त्याला देव मानलं होतं. मग डॉक्टर म्हणतात हो, मी असं म्हणत नाही की सायन्स डिफाईन करेल होलोग्राम ऑफ डिसेप्शन. हा एक अजेंडा होता की षडयंत्र होतं की मानवतेला गुलाम बनवण्याचं, त्यांच्यात भिंत निर्माण करण्याचं. हा मुद्दाच नाही माझा की
हे सगळं होलोग्राम ऑफ डिसेप्शन बद्दल सायन्स कनेक्ट करण्याचं. तर सेव्हेरियन एंटिटी भिंतीचा क्रॅक भोवती राहण्यासाठी होलोग्रामची जी शक्यता प्रमाणित करणाऱ्या कायदेशीर सोर्सेस कडून मदतीची आवश्यकता असते, तसं सायन्सनं होलोग्रामला चांगलं किंवा वाईट म्हणावं अशी माझी अपेक्षा नाहीये. विंग मेकर्सने सांगितलं आहे की ह्युमन पोर्टल ऍक्टिव्हेट होण्याच्या सुमाराला एक महान सायंटिस्ट एक सिद्धांत घेऊन येतील, सामोरे पुढे येतील आणि जो इन्सेप्शन पॉइंट आहे, सुरुवातीचा जो पॉइंट आहे त्याला सपोर्ट करतील. म्हणजे जे कोणी तो तो महान सायंटिस्ट असेल तो सपोर्ट करेल आणि इतर कार्यक्रमात म्हणजे जे काही कार्यक्रम होतात त्याच्या हॅकिंगच्या द्वारे सर्व सोय केली जाईल. म्हणजे हॅकिंग सारखं जे हॅकिंगची कन्सेप्ट काल सांगितली ती. मग सारा म्हणते की तुम्हाला या सायंटिस्टचं नाव माहिती आहे का, कोण आहे तो? तर डॉक्टर निर्धम म्हणतात नाही. मग सारा म्हणते तुम्हाला वाटतंय का तो सायंटिस्ट म्हणजे तुम्हीच आहे असं? तर डॉक्टर निर्धम म्हणतात नाही, मी इतका फेमस नाही आहे की मी कोणाला जास्ती माहिती आहे किंवा कोणी मला जास्ती ओळखते असं. मी काहीच लोकांना ओळखतो. मग विंग मेकर्स अशा व्यक्तीबद्दल सांगत होते की म्हणजे डॉक्टर नेरुदा म्हणतात की तो सायंटिस्ट कसा असेल त्याचं वर्णन जे आहे ते विंग मेकर्स असं करत होते की अशा व्यक्तीबद्दल ते सांगत होते की त्याची सायंटिफिक कम्युनिटी खूप हाय लेवलची असेल, त्याच्यावर विश्वास ठेवणारे खूप लोक असतील असा तो सायंटिस्ट असेल. मग सारा म्हणते हे कसं होईल, मला अजूनही कळत नाही. म्हणजे भिंत खाली पडेल जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गोष्टी बिघडतील तेव्हा, तर लोक त्यांच्या प्रोग्रामिंग फॉलो करतील. म्हणजे त्यांनी शिकवलेल्या गोष्टी ज्या काय प्रोग्रामिंगच्या त्या सोडण्याची खूप भीती आहे त्यांना. त्यांना खरं काय आणि सत्य काय यासाठी ते इतका मोठा बदल करू शकतील का त्यांच्या आतमध्ये? तर मग डॉक्टर निरुदा म्हणतात की मला मान्य आहे की ते करू शकत नाहीत. त्यांचा स्टेटस म्हणजे इथं जी गोष्ट आली की आत्ताच्या ह्युमॅनिटीमध्ये बघितलं आपण की लोक एका पदावर असतात, खुर्चीवर असतात, स्टेटसवर असतात, तर स्टेटस सोडणं हे लोकांना मान्य होईल का आणि ते सोडून लोक इतका मोठा बदल करू शकतील का असा प्रश्न साराला विचारायचा आहे. तर मग डॉक्टर निरुदा म्हणतात मला मान्य आहे की ते करू शकत नाहीत, त्यांचा स्टेटस सोडू शकत नाहीत. स्टेटस हा एक भिंतीचाच भाग आहे जो रिकामा केला जाईल, म्हणजे पुसून टाकला जाईल, काढून टाकला जाईल, डिलीट होईल. आणि स्टेटस आणि बरंच काही आहे जसं की वंश, धर्म, ज्या काही गोष्टी आहेत, ज्या जुन्या सगळ्या गोष्टी, बिलीफ, हेरार्की काढून टाकली जाईल. कारण स्वर्ग निर्माण करायचा असेल, म्हणजे आपण जे फिफ्थ डायमेन्शन वगैरे म्हणतो, तर स्वर्ग निर्माण करायचा असेल तर या सिस्टीमवर तो टिकणार नाही ना. अशा सिस्टीमवर जिथं द्वंद्व आहे, संशय आहे, अशा सिस्टीमवरती स्वर्ग आपण निर्माण करू शकत नाही. म्हणजे अशा कमकुवत बेसवरती तो स्वर्ग तरणार नाही, स्ट्रॉंग होऊ शकणार नाही. त्यामुळं ऑटोमॅटिकली ही सगळी जी काय आधीच्या जुन्या कन्सेप्ट आहेत, बिलीफ्स आहेत, शिकवण आहे, वंश आहेत, हेरार्की आहे, करन्सी, जे काही आहे ते सगळं पुसून टाकावं लागेल. स्टेटस आहे म्हणजे कमी मोठं लहान, म्हणजे लहान मोठं कमी जास्त उंच गिड्ड किंवा जे काही आहे हे सेपरेशन ते सगळं पुसून काढायला लागेल, तरच ते बनवता येईल. मग सारा म्हणते जे काही बदल आहे हा तुम्ही सांगताय तो खूप जबरदस्त आहे असं मला वाटतंय. तर डॉक्टर नेरुदा म्हणतात की विंग मेकर्स सोबतच्या बोलण्यातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली की तिथं एक प्रोग्रामिंग ट्रॅक आहे आणि दुसरा जो आहे तो सुपर कॉन्शियस ट्रॅक आहे. जो दुसरा आहे तो क्वांटम रियालिटी सोबत इन्व्हॉल्व आहे आणि तो चेन रिॲक्शन बनवतो. आता इथं थोडं सायंटिफिक सांगितलंय. क्वांटम फील्ड, क्वांटम फिजिक्स बद्दल आपण अलीकडे ऐकायला लागलेत ना, बरंच युट्यूबवर वगैरे पण असतं. तर ती कन्सेप्ट काय आहे हे पण त्यांनी तेव्हा 1998च्या इंटरव्ह्यूच्या वेळी सांगितलेलं आहे. तर ते सांगतात की सुपर कॉन्शियस ट्रॅक आहे जो दुसरा आहे तो क्वांटम रियालिटी सोबत इन्व्हॉल्व आहे आणि तो चेन रिॲक्शन बनवतो आणि तो लहरीप्रमाणे डायमेन्शन मध्ये जातो. ही चेन रिॲक्शन हायर डायमेन्शन बिईंग्सनी तयार केलेली आहे. याचा अर्थ असा आहे की वर्ल्ड सगळ्यात छोट्या एका पार्टिकल मध्ये, म्हणजे त्यांनी सांगितलं की हे जे काय बनवलंय क्वांटम रियालिटी किंवा क्वांटम कन्सेप्ट ही हायर डायमेन्शनच्या बिईंगनी बनवलेली आहे. आणि याचा अर्थ असा आहे की वर्ल्ड म्हणजे ही जी दुनिया आहे त्या दुनियेमध्ये सगळ्यात छोट्यातला छोटा जो काही पार्टिकल आहे तो जर बदलला तरी आपोआप पूर्ण सृष्टीमध्ये शिफ्ट येणार आहे, बदल येणार आहे किंवा बदल होतो. कारण या युनिव्हर्समध्ये प्रत्येक गोष्ट आहे जी आहे ती इंटरकनेक्टेड आहे सगळ्यांना. जसं की रिपल फॅक्ट, एकाला वाटलं की दुसऱ्याला पण वाटतं, अशा प्रकारे. बघा बऱ्याचदा आपण पण ऐकतो की एका ग्रुपवर जर चाललं असेल ग्रॅटिट्यूडचा सेशन तर दुसऱ्या पण प्लॅटफॉर्मवरती ग्रॅटिट्यूडचा सेशन चालू असतं. एका ठिकाणी निरुदांची माहिती सांगितली असेल तर दुसऱ्या ठिकाणी पण सांगायला चालू होते. याला रिपल फॅक्ट म्हणतात. तर हे सगळं आपलं कनेक्शन आहे. म्हणजे आता आपण इथं घेतोय ना मराठीमध्ये,
हिंदीमध्ये पीएमसी गुजरातवरती आजपासून चालू झाला. तर अशा पद्धतीनं हा रिपल फॅक्ट आहे. जसं मी आधी सांगितलं होतं, प्रत्येक बिईंग मध्ये आय एम सोव्हरेनिटी आहे, म्हणजे सगळे पॉवरफुल आहे. पण त्यांच्यात आय एम वी आर पण आहे. जरी ते विचारांनी आणलं किंवा भावनेतून आणलं, तर आय एम प्रोग्रॅमिंग म्हणजे आय एमचं जे प्रोग्रॅमिंग आहे ह्युमन टूच्या सूटमध्ये घातलेलं, त्यामधून त्यांची सुटका होईल आणि वी आर सोबत परत कनेक्ट होतील आणि इक्वॅलिटी मध्ये येतील. म्हणजे जसं जसं आय एम सोबत कनेक्ट होईल, स्वतःच्या व्यवहारात वननेस इक्वॅलिटी आणतील, तसं तसं तो प्रोग्रामिंग पासून लांब जाईल आणि मग आय एम वी आर सोबत कनेक्ट होईल. आणि विंग मेकर्सने सांगितलं आहे, आपल्या अनकॉन्शियस माइंड मधून हे सगळं होईल. म्हणजे न कळत होईल हे सगळं. त्याला खूप असं काही म्हणजे दिसण्यासारखं काही नसणार आहे. यामुळं आपल्याला नवीन दुनियेत जायला सोपं होऊन जाईल आणि हे करणं खूप गरजेचं आहे. माझा पॉइंट हा आहे की जे हायर डायमेन्शनचे डिझायनर आहेत, जे अणूने डिझाईन केलेत, ते या चेंजला थांबवतील. नाहीतर ह्युमॅनिटी आहे ती एकत्र येऊन चेंज लवकर घेऊन जाईल. म्हणजे ते म्हणतात की अणु हे थांबवण्याचा पण प्रयत्न करतील, पण जर ह्युमॅनिटीनं एकत्र येऊन हे करायचा प्रयत्न जर केला, तर हा जो बदल आहे तो लवकर होऊ शकतो. मग सारा म्हणते, जर हे ठग ऑफ वॉर झालं तर काय? म्हणजे तिला म्हणायचंय की अणु एका बाजूने ओढतील, ह्युमॅनिटी एका बाजूने ओढेल. जसं आपण ते दोरखंडाचा खेळ असतो ना, एका बाजूने एक ओढतोय, ठग ऑफ वॉर म्हणतात त्याला. तर ते तसं झालं तर काय मग? हायर डायमेन्शन वाले हे सगळं थांबवायचा प्रयत्न करतील आणि ह्युमॅनिटी लवकर चेंज आणण्याचा प्रयत्न करेल. हे टग ऑफ वॉर चालू होईल. तर मग डॉक्टर निरुद्ध म्हणतात, मला हे नाही माहिती, पण मला वाटतंय जे हायर डायमेन्शन बिंग आहेत ते ह्युमॅनिटीच ऐकतील. पण खरंच मला माहित नाही आणि माझं यावर काय म्हणजे असं स्पेशल असं काही मत नाहीये. तर मग सारा म्हणते, एक दिवस होप कसे काय लवकर म्हणजे, एक मिनिट, म्हणजे मला होप आहे की एक ना एक दिवस कोणतरी लवकरात लवकर तुमचा हा इंटरव्ह्यू वाचू देत आणि तुम्ही त्याच्यासाठी काय म्हणजे जो कोणी वाचेल हे, त्याच्यासाठी तुम्ही काय ऍडवाइस द्याल? तर डॉक्टर निरुद्ध म्हणतात, प्रत्येकाचे विचार आणि भावना असतात. सर्वजण एका रियालिटीमध्ये आहेत, ज्याला पृथ्वी म्हणतात. आपण सर्वजण एकाच प्लॅटफॉर्म वरती आहे, एकाच स्टेज वरती आहे, पण आपण वेगळे वेगळे रोल करत आहे. हे जे स्टेज आहे ते आपल्या सगळ्यांना एक करत आहे आणि आपल्यामधल्या कुणीच या स्टेजच्या पलीकडचं बघितलेलं नाही आहे. त्या सुंदर दुनियेला कुणीच नाही बघितलंय, जिथं फक्त आणि फक्त शांतता आहे, प्रेम आहे, हार्मनी आहे. पण खरा प्रश्न असा आहे की आपण रिअल ट्रूथ जवळ कसं जाणार, म्हणजे जे खरं सत्य आहे त्याच्याजवळ कसं जाणार? जे आय एम व्ही आर ला सपोर्ट करतंय, कसं आपण ते स्टेज बनवायचं की जे आपल्याला सपोर्ट करता येते. आपण ट्रान्सफॉर्म होऊन सोव्हिअरल इंटिग्रल मध्ये पोहोचू. आपण म्हणजे आपण तिथंच आहे असं आपल्याला धर्म सांगेल का, विज्ञान सांगेल का? म्हणजे ते म्हणतात की ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, ह्या म्हणजे आपण जे आत्ता आहेत ते त्या अशा स्टेजवरती आहे की तिथंच आपलं सत्य आहे, खरं जे काय आहे ते आहे. असं सांगणारं कोण आहे? धर्म आहे का आपला? विज्ञान सांगेल का ते आपल्याला? आपली एज्युकेशन सिस्टीम आपल्याला ते सांगेल का? कोण दाखवेल आपल्याला हा रस्ता की आपण सोव्हियर इंटिग्रलच्या तिथे पोहोचू आपण आणि आपले उन्नती करून घेऊ? माझ्या मते असं कोणीच नाही. म्हणजे डॉक्टर नेरुदाच हे विचारतायत तिला, म्हणजे सांगतायत आणि तेच पुढे म्हणतात की माझ्या मते असं कोणीच नाही आहे की जे हा रस्ता दाखवू शकेल, जे की इक्वॅलिटी आणि वननेसला जोडणार आहे. असं कोणच नाहीये आतापर्यंत जे आपल्याला वननेस आणि इक्वॅलिटीला जोडेल असं. जेव्हा तू या इंटरव्ह्यूच्या नंतर आपल्या या वर्ल्डला बघितलं, म्हणजे या वर्ल्डला बघशील, तर सगळं काही सेपरेशनच्या आधारावर आहे. जसं की स्पिरिच्युअलिटी, रिलीजन मध्ये फरक आहे. म्हणजे अध्यात्म आणि धर्म याच्यामध्ये फरक आहे. आध्यात्मिकता आणि धार्मिकता, जे अंधश्रद्धा आहे त्या धार्मिकतेमध्ये येतात. आणि आध्यात्मिकता जी आहे, आपण जे म्हणतो स्पिरिच्युअलिटी, सगळं ज्ञान जाणून घेऊन अनुभव करून मग खरं आहे की खोटं आहे हे ठरवणं. तर याच्यामध्ये पण फरक आहे, म्हणजे सेपरेशन आहे. हे कधीच संपणार नाही आहे. याचं डिझाईनच आपल्याला वेगळं करण्याचं आहे. म्हणजे हे जे काय आहे या सगळ्याचं डिझायनिंगच तसं आहे की आपल्याला सेपरेशन मध्ये ठेवण्याचं. जर तू हे मान्य करत असशील आणि हे सेपरेशन तुला पण दिसत असेल, तर तुला असं पण वाटत असेल की आता तर आपलं सेपरेशन अजून जास्त वाढत आहे आणि इक्वॅलिटी वननेस कडे न जाता सेपरेशन कडेच जात आहे. जसं की ह्युमॅनिटी छोट्या छोट्या हिस्स्यामध्ये वाटली जात आहे. जसं की काही इन्फॉर्मेशन मिळाली तर कोण म्हणते माझंच, मी जे काय म्हणतोय तेच खरं आहे, मग दुसरा म्हणतोय की नाही मला जे माहिती आहे तेच खरं आहे.
जे लीडर्स आहेत या दुनियेतले, मग ते पॉलिटिकल असोत किंवा कॉर्पोरेट असोत किंवा रिलीजन वाले असोत, इकॉनॉमिक लीडर्स असतील, मिलिटरी वाले असतील, हे जे आहेत त्यांना माहिती आहे एकतेची भाषा, ते बोलतात पण एकतेची भाषा, ते ऐकतात पण एकतेची भाषा, हे सगळं करतात पण, आणि ते म्हणतात पण की आपण सगळे मिळून चांगलं करू, पण ते ऍक्शन मध्ये नाहीये किंवा जे बोलतात त्याप्रमाणे वागत नाहीये. ते अजूनही प्रोग्राम मध्येच आहेत, प्रोग्राम होऊनच बोलतात, फक्त ते बोलतात आणि करतात जे प्रोग्रामिंग करून घेतं ते. ही सगळी भाषा आणि विचारांची गोष्ट नाही आहे, ऍक्शनची गोष्ट आहे. कारण आपण म्हणतो पण आपली ऍक्शन वेगळीच होते. बघा आपण पण बऱ्याचदा म्हणतो की मी आत्तापासून हे करणार, मी आजपासून ते करणार, पण आपण करायला जेव्हा जातो तेव्हा आपल्याकडनं होत नाही ते. का तर ते प्रोग्रामिंग त्याला जसं पाहिजे तेच आपल्याकडनं करून घेतं, आपण फक्त म्हणतो. तर हा प्रोग्रामचाच हिस्सा आहे. यासाठी आपल्याला माइंड पासून डिस्कनेक्ट व्हावं लागेल, कारण माइंड प्रत्येक गोष्टीला अनालाइज करतं, म्हणून त्याला थोड्या वेळासाठी बंद केलं पाहिजे. आपल्याला अनालाइज नाही करायचंय कोणालाच जज नाही करायचंय, खोटी सहानुभूती कोणाला नाही द्यायची आहे, दाखवायची नाही. मी असं नाही म्हणत की सगळे उपाय काम नाही करत यावरती, कारण जे पण ट्रॅप केलंय ते काहीच उपयोगी, म्हणजे जे काही ट्रॅप केलंय ते काहीच उपयोगाचं नाहीये आतापर्यंत. आणि जे काही आतापर्यंत शिकवलं गेलंय ते फेल झालंय. यानंतर म्हणजे यातनं बाहेर पडण्यासाठी जे काय उपाय शोधले गेले, सोल्युशन शोधले गेले, ते आतापर्यंतचे सगळे फेल झाले. त्यानंतर एक नियालिझम आलं, म्हणजे काय तर कोणच कोणावर विश्वास नाही ठेवत. यामुळं मूळ जे खरं आहे ते वननेसचं ते बाजूलाच राहील. बघा ऑलरेडी ट्रॅप मध्ये होतो आपण इम्प्लांटच्या आणि प्रोग्रामिंगच्या. मग मध्यंतरीच्या काळात असं झालं की काही काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचायला लागली, मग आपल्याला ती खरी वाटायला लागली, पण तो पण एक ट्रॅपच होता. मग अशी अवस्था आली की आपण आता कोणावरच विश्वास नाही ठेवत, की काय माहिती सायन्स पण खरं सांगते की नाही, काय माहिती अध्यात्म पण खरं सांगते की नाही. असा जो काही द्विधा मनस्थिती आहे, म्हणजे कशावरच विश्वास नाही ठेवायचा. किंवा ती जी कन्सेप्ट आहे तिला नियालिझम असं म्हणतात. तर मग यामुळं काय होतंय की जी खरी सत्य, जे काय जाणून घ्यायचं आहे, जे वननेस आणि इक्वॅलिटीच आहे, त्यापासून आपण अजून बाजूला होत राहिले. आता फक्त एक होपच आहे, आशाच आहे या वननेस आणि इक्वॅलिटीच्या मध्ये. तो होप कोणासोबत अलाइन नाही आहे, त्याला कोण म्हणजे होपची व्याख्या सांगितली, आशेची व्याख्या किंवा त्याच्याबद्दल आता निरुदाने सांगितले की तो होपच असा आहे काय की तो वननेस आहे आणि इक्वॅलिटीच्या मध्ये आहे. तो होपच आहे की जो कोणासोबत अलाइन नाही आहे त्याला कोणी कंट्रोल पण नाही करू शकत, त्याचा कोणी प्रशासक नाही आहे. होप तर कोणत्याही फॉर्म मध्ये असू शकतो. होपची कुठली म्हणजे होप आशेचं कुठलं मेडिटेशन नाही आहे, आणि आपण पण त्याच्या आतमध्ये जाऊ शकत नाही. होपच अद्भुत आहे, वेगळा आहे, याला कुणीच बघितलं नाही आहे, ऐकलं नाही आहे. ही होप भिंतीच्या दुसऱ्या बाजूला आहे. हीच आपली होप आहे. मग भलेही किती विचित्र असेल पण आपल्यामध्ये हा होप आहे, तो जिवंत आहे. डॉक्टर निर्धा म्हणतात मी आतापर्यंत खूप स्पेशलाइज नॉलेज वाचलंय, ज्या इन्फॉर्मेशनला वाचून लोक पण म्हणतात की खरंच खूप हायर लेवलचं आहे, हे छान आहे, हायर डायमेन्शनचं आहे, आणि हायर डायमेन्शनचं आहे. ते म्हणतात मी पण हे सगळं वाचलंय. जी ही हायर लेवलची इन्फॉर्मेशन आहे ती ह्युमननी नाही लिहिली आहे, ती त्यांच्या मार्फत चॅनेलिंग झालेली आहे. मग ते जे हायर लेवलचं इन्फॉर्मेशन आहे ते कसं आले ते सांगतात. तर ती चॅनेलिंग द्वारे आली आहे ह्युमन थ्रू. ते चॅनेलिंग सांगते की खूप सुंदर आहे हायर डायमेन्शनची दुनिया, आणि स्पिरिच्युअल रियालिटी, आणि म्हणजे हे काय आहे, हे म्हणजे जी काही दुनिया आहे खूप सुंदर आहे, तिथं प्रेम आहे, हे आहे, ते आहे, सगळं आहे. ह्युमन आणि एलियन्स जे आहेत ते एकत्र वननेस मध्ये राहतात, खूप छान वातावरण आहे तिथं. त्यांनी सगळ्यांनी असलं सगळं म्हणजे जे काही चॅनेलिंग करतात किंवा चॅनेलिंग थ्रू ज्यांना काही माहिती मिळते त्यांना सगळ्यांना अशा पद्धतीची माहिती मिळते. असलं सगळं चॅनेलिंग ऐकलं केलं, फक्त एक सोडून की आपण बंदिस्त म्हणजे जे काही ह्युमन आहेत त्यांनी जे काही चॅनेलिंग केलंय ते असलं सगळं चॅनेलिंग केलंय त्यांनी, किंवा आता पण आपण ऐकतो चॅनेलिंग चॅनेलिंग. त्या सगळ्यामध्ये अशी वेगळी वेगळी काय 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 माहिती आहे, पण असं एक पण चॅनेलिंग नाही आहे आतापर्यंत की ज्यामध्ये आपण बंदी झालोय, गुलाम झालोय हे सांगणारं. आणि इतकी छान छान सुंदर 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 चॅनेलिंग ज्यांनी केली त्यांना तर माहिती पाहिजे ना की आपल्याला गुलाम बनवले म्हणून. म्हणजे ठीक आहे बाकीच्यांचं राहू दे, पण जे चॅनेल करत म्हणजे चॅनेलिंग थ्रू जे इन्फॉर्मेशन देतात त्यांना पण तर माहिती पाहिजे ना की आपण पण गुलाम आहे ते. तर ही सगळ्यात म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन आहे.
की आपण गुलामीत आहे, या बेसिक इन्फॉर्मेशनला विंग मेकर्स म्हणतात इन्सेप्शन पॉइंट. आजपर्यंत कुठल्याच स्पेशल लिटरेचर मधून आपल्याला सांगितलं गेलेलं नाहीये की आपण बंदी आहे म्हणून. असं का? मी सांगतो असं का ते, म्हणजे डॉक्टर नेरुदाच म्हणतात की मी सांगतो, कारण की एक तर तेच स्वतः होलोग्राम मध्ये फसलेले आहेत, चॅनेलिंग करणारे सुद्धा आणि चॅनेलिंग होऊन येणारे सुद्धा, आणि ते ते पण या धोक्याचा हिस्सा आहेत. त्यांना हे पण माहिती नाही ते स्वतःच फसलेत म्हणून, आणि आपल्याला पण ते सांगू शकत नाहीत, किंवा मग ते त्या धोक्याला आपल्यापासून लपवायचा प्रयत्न करत आहेत. जो हा इंटरव्ह्यू वाचतील ते स्टेबल नाही राहणार, एमलेस होतील, ध्येय नसणार आहे त्यांना. ते चांगलं, म्हणजे ते एका दृष्टीनं चांगलंच आहे, आणि असंच झालं पाहिजे, कारण तुम्हाला खरं काय आहे ते कळालं आहे. तुम्हाला या युनिव्हर्सचा, कॉस्मिकचा जो काही खरेपणाबद्दल, कॉस्मिकच्या जे खरेपणाबद्दल आहे ते कळालंय. तुम्ही जेवढी इच्छा आहे तेवढं स्पिरिच्युअलिटी मध्ये राहा आणि माझं मस्त निवांत चाललंय असं समजून बसा, किंवा नाहीतर मग तुम्ही तुमची समज वाढवून रिअल ट्रूथच्या बाजूने जावा आणि सोवेरियन इंटिग्रल बना आपल्या बिहेवियरनी. रोबोट सारखं सिक्स वर्च्यू फॉलो नका करू, ते आपल्या आतमध्ये जगा. एक दुसऱ्यांसोबत राहून दुसऱ्यांमध्ये पण फरक आणा, आणि सेल्फिश बनू नका. माफ करा पण मी जास्तच बोलत गेलोय की या तुझ्या या प्रश्नामध्ये इन्व्हॉल्व्ह होत गेलोय, असं डॉक्टर निरुदा शेवटी म्हणतात. म्हणजे त्यांनी काय सांगितलं पुन्हा, की एवढे सगळे चॅनेलिंग करतात, त्यांना पण नाही कोणी सांगितलं. खूप सारे लिटरेचर आहे, तिथं पण कुठं नाही आहे. का नाही आहे? कारण त्यांना पण माहिती नाही आहे हे सगळं. आणि जो हा इंटरव्ह्यू वाचेल किंवा ऐकेल तो स्टेबल नाही राहणार, तो डिस्टर्ब होईल आणि एमलेस होईल, की आता काय राहणारच नाहीये हे, तर मग मी हे कशाला करू, जॉब कशाला करू, हे जे काय चाललंय ते मी कशाला करू, एमलेस होईल तो. मग डॉक्टर नेरुदा म्हणतात जे काय आहे हे एमलेस होणं ते पण चांगलंच आहे. असंच झालं पाहिजे, कारण तुम्हाला खरं काय आहे ते कळालंय आता, त्यामुळं. मग सारा म्हणते नो प्रॉब्लेम, तुम्हाला जरी वाटलं असेल की हे तुम्ही इन्व्हॉल्व्ह होत गेलाय म्हणून, तर ती म्हणते नो प्रॉब्लेम, मला चांगलं वाटलं तुमचं जे काही मत आणि आन्सर आहे ते ऐकून मला चांगलं वाटलं. मला एक गोष्ट इंटरेस्टिंग वाटली, जे विंग मेकरचं मटेरियल आहे हे खूप स्पेशल आणि वेगळं आहे. तर मग हे पण चॅनेलिंग इन्फॉर्मेशन आहे का? मग ही चॅनेल इन्फॉर्मेशन पेक्षा वेगळी कशी काय होऊ शकते? जर नसेल समजा चॅनेलिंग इन्फॉर्मेशन, तर मग चॅनेलिंग इन्फॉर्मेशन पेक्षा वेगळी कशी काय असेल, असा साराचा प्रश्न आहे तुम्ही. तर मग डॉक्टर नेरुदा म्हणतात की यावर्षी कधीतरी हा विंग मेकर्स, म्हणजे ही जी काय विंग मेकरची साईट आहे ती ओपन होईल आणि इंटरनेटवरती, आणि ऍटलिस्ट त्याचा काहीतरी पार्ट नक्कीच रिलीज होईल. म्हणजे हे त्यांनी कधी सांगितले? 1998 मध्ये सांगितले की विंग मेकरची साईट ओपन होईल इंटरनेटवरती, आणि ऍटलिस्ट त्याच्यातला काहीतरी पार्ट रिलीज होईल. आणि या इन्फॉर्मेशन रिलीज करण्याचा एक उद्देश असेल की सॉव्हेरल इंटिग्रल म्हणजे काय आहे ही कन्सेप्ट ते रिलीज करतील. ह्याचं बीज ते असणार आहे, आणि इन्सेप्शन पॉइंटचा म्हणजेच काय तर चेंज, हा चेंजच सोव्हिरल इंटिग्रल घेऊन येणार आहे. आणि सेकंड फेज ही असणार आहे की प्रॅक्टिकल बिहेवियर मध्ये येऊन घेऊन यायचं आहे हे सेव्हियर बिईंग म्हणजे काय आहे. तर म्हणजे हे जे सेव्हियर इंटिग्रल जे काय आहे ते प्रॅक्टिकल बिहेवियर मध्ये घेऊन यायचं आहे. मग सोविरियल ब्रिंग म्हणजे काय? तर पहिल्यांदा आपल्याला सोविरियल बिईंग म्हणजे काय? तर पहिल्यांदा आपल्याला कळलं पाहिजे स्वतःलाच. आणि दुसरं म्हणजे सोव्हरेन बिईंग प्रॅक्टिकली बिहेवियर मध्ये घेऊन आलं पाहिजे. म्हणजे जर आपल्याला ते आपल्या हायर सेल्फ पर्यंत पोहोचायचं असेल तर ते हायर सेल्फ काय आहे कन्सेप्ट ही पहिल्यांदा कळली पाहिजे. आणि हायर सेल्फला पोहोचण्यासाठी जे काही आहे ते अंगी बनवलं पाहिजे. म्हणजे आपणच देव आहे आणि देवासारखं वागणं, थोडक्यात. ते असं इथं लिहिलं नाहीये देवासारखं वागणं वगैरे, मी फक्त आपल्याला समजण्यासाठी सांगते. तर मग ह्या दोन गोष्टी आहेत. आणि तिसरी जी आहे ती फेज आहे की भिंतीला भेग येणार किंवा क्रॅक येणार, म्हणजे ही स्टेप्स आहेत या. तर मग सारा म्हणते की तुम्ही म्हणालात की क्रॅक ऑफ वॉल बद्दल की हा एक इन्सेप्शन पॉइंट आहे. तुम्ही हे पुढचं पण समजावलं का? की म्हणजे त्याच्या पुढचं पण सांगणार का की काय आहे नेमकं हे? जसं की आता तुम्ही म्हटला की सोवेरियल इंटिग्रल कळणं आणि तो अंगी बाणवणं हेच पहिला इन्सेप्शन पॉइंट आहे, आणि जो पहिला इन्सेप्शन पॉइंट आहे तोच क्रॅक ऑफ वॉल आहे. याबद्दल तुम्ही सांगितलं, पण त्याच्या पुढे पण काय आहे ते थोडं सांगाल का? तर डॉक्टर निर्दा म्हणतात की हा समजावतो, पण त्याआधी मला तुला काहीतरी सांगायचं आहे. जे युथ आहे, म्हणजे जे काही आत्ताचं तरुण पिढी आहे, टीनेजर्स आहेत, जे युथ आहे आपलं ते खूप लवकर इन्फ्लुएन्स होतं. म्हणजे आता त्यांनी युथ बद्दल खूप सांगितलं त्यांनी पुढे युथ बद्दल, की ते खूप जास्त लवकर इन्फ्लुएन्स होत आहे, ते मूव्ह होत आहे
त्यांचं ट्रान्झिट म्हणजे पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स किंवा जी काय आधीची इन्फॉर्मेशन असते ते झिडकारून स्वतःचं मत बनवतात. ते म्हणतात त्यांनी सांगितलं म्हणजे थोडीच असं असतं बघा. ज्यांच्या घरात आहेत त्यांना अनुभव येत असतील, जे जे मी पुढे वाचेन ना ते तुम्हाला थोडं रिलेट होऊ शकतात. त्यांना वाटतं की आपण वेगळं असावं, अनोखं असावं, त्यामुळे ते इन्फ्लुएन्ससाठी ओपन होतात, कारण त्यांना हटके काहीतरी व्हायचं असतं. तेच तेच पूर्वजांसारखं काही करायचं नसतं, वागायचं नसतं, त्यांनी शिकवलेलं ऐकायचं नसतं. त्यामुळं ते लवकर इन्फ्लुएन्स होतात. हा इन्फ्लुएन्स कुठून येतो? जास्तीत जास्त टेक्नॉलॉजी मधनं, म्हणजे मोबाईल, इंटरनेट यातनं, कल्चर मधनं, गाण्यातनं, पुस्तकातनं, ज्यामुळे त्यांचा वेगळा जेनेटिक लेअर बनतो. विंग मेकर्स म्हणतात की जे मॉडेल्स असतात म्हणजे सेलिब्रिटी, ते खूप जास्ती सेल्फिश आणि स्वार्थी आणि सेल्फ ऑब्सेस असतात. सेल्फ लव्ह किंवा नरी नार नार्सिझम, ज्याला खूप जास्ती स्वार्थी म्हटलं जातं ना, स्वतःलाच फोकस करणं, ते ठीक आहे. पण जी दुसरी फिलॉसॉफी आहे म्हणजे काय तर, ही जी काय दुनिया चालली हेच सगळं खोटं आहे. ते निगेटिव्हिटी पसरवत आहेत जास्तीत जास्त, किंवा ती एक फिलॉसॉफी सांगितली त्यांनी नार्सिझमची, आणि ही पसरत जाईल. आणि अणूनं जसं प्रोग्रामिंग केलंय, जेव्हा टेक्नॉलॉजी पूर्णपणे धर्तीवर पाठवली जाईल तेव्हा जे युथ असेल ते खूप इझिली इन्फ्लुएन्स होईल, आणि ते आपला कॉन्शियस माइंड जो आहे किंवा आपलं जे कॉन्शियस माइंड आहे त्याला इन्फॉर्म करेल अशा प्रकारे की निग्लिझम आपल्या कल्चरमध्ये येणार, म्हणजे निगेटिव्हिटी पसरवण्याचं. आणि टेक्नॉलॉजी जसं की गेम, इंटरनेट, ही टेक्नॉलॉजी युथच्या आतमध्ये अशी येईल की मार्दुकची प्रोग्रामिंग जशी कशी पसरवतोय ना ही निगेटिव्ह, तसं. मग याचं उदाहरण एक आहे की जशी जशी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत जाईल तेवढीच ती आपल्यासाठी इम्पॉर्टंट पण होत जाईल, आणि निग्लिझमचं पण कल्चर परत येईल, परत येईल किंवा ते पसरेल. तर मग सारा म्हणते असं का? तर डॉक्टर निरुद्ध म्हणतात कारण की निग्लिझम म्हणजे कोणावर विश्वास ठेवू नका. जे युथ आहे ते कोणावरच विश्वास ठेवत नाही, आणि अशी स्वतःची पर्सनॅलिटी बनवेल की फक्त आतमधलं स्वतःच ऐकेल, म्हणजे जे आतमध्ये इम्प्लांट केलंय त्याप्रमाणे. मग सारा म्हणते का असं का होईल? तर डॉक्टर निरुद्ध म्हणतात जर तू विश्वासच ठेवत नाहीस हायर डायमेन्शन वर्ल्ड मध्ये, तर आपण काय करणार की आय एमच्या कॉन्शियसनेसला सोडून देणार आणि स्वतःची सुवेअरनिटी सोडून देतील. म्हणजे जे या गोष्टींवर विश्वासच ठेवत नाहीत त्यांना आपण किती जरी सांगितलं तरी ते ऐकणार नाहीयेत की आपल्या आतमध्ये पण ती पॉवर आहे जी की ओळखली पाहिजे. ज्या म्हणजे आता आपल्या आतमध्ये इम्प्लांट पण आहे, प्रोग्रामिंग पण आहे आणि दुसरी पॉवर पण आहे. पण ती पॉवर ओळखायचं जरी आपण त्यांना सांगितलं की हायर नॉलेज आहे, हायर डायमेन्शन आहे, तरी ते ऐकणारच नाहीत, विश्वासच ठेवणार नाहीत. तर त्यांना आय एमच्या कॉन्शियसनेसला ते सोडून देतील, म्हणजे स्वतःचं जे काही महत्व आहे किंवा स्वतःतली जी पॉवर आहे ती ते सोडून देतील. त्यामुळे काय होईल याचा अर्थ की ते सोव्हरनेक्स, म्हणजे काय म्हणायचं त्यांना की, हा त्यांना म्हणायचं की ते अणूच्या समोर सरेंडरच होतील, म्हणजे पूर्ण त्या टेक्नॉलॉजीलाच सरेंडर होतील आणि अडकतील त्याच्यामध्ये, आणि अणूच्या प्रोग्रामिंग मध्येच गुंततील, त्यालाच सामोरं जातील. आणि आपलं जे लाईफ आहे त्यांना, म्हणजे युथ युथ जे आहे, युथ बद्दल बोलताय तर इथे युथ जे आहे ते आपलं लाईफ आहे ते त्यांना सोपवतील. ते असं का करणार? कारण त्यांना वाटतंय की याच्या बदल्यात अणू काहीतरी देईल, काहीतरी मिळेल. त्यांना हे माहित नाही की यातनं काहीच नाही मिळणार आहे, एकच गोष्ट मिळणार आहे ती म्हणजे गुलामगिरी किंवा गुलामी. मग सारा म्हणते मला चांगलं वाटलं की तुम्ही युथ बद्दल बोललात. त्यांना ही इन्फॉर्मेशन समजेल का जेव्हा त्यांच्यापर्यंत ही पोहोचेल तेव्हा, कुठली इन्फॉर्मेशन? ही फिफ्थ इंटरव्ह्यूची. तर डॉक्टर निरुद्ध म्हणतात हो नक्कीच समजेल. जे युथ आहे ते अडल्ट पेक्षा खूप चांगल्या प्रकारे समजेल, कारण जो ह्युमन युनिफॉर्म आहे ना ते यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मिसळलेले नाहीये. म्हणजे जो काही ह्युमन 2.0 आहे त्याचा ऍडव्हान्स ह्युमन 3.0 जे आहे त्याच्यात हे युथ युथ जे आहे अजून खूप जास्ती मिक्स झालेलं नाहीये, मिसळलेलं नाहीये. त्यामुळं अडल्ट पेक्षा पण युथला खूप जास्ती लवकर हे समजेल. विंग मेकर्स म्हणतात यांना काहीच फरक नाही पडत माणूस छोटा आहे की मोठा आहे. म्हणजे यांनी काहीच नाही फरक पडत की माणूस छोटा आहे, म्हणजे वयानं म्हणतात की अडल्ट आहे की युथ आहे की लहान बाळ आहे, यांनी काहीच नाही फरक पडत. फरक पडतो तो माणूस प्रिपेअर आहे की नाही यानं, म्हणजे तयार आहे की नाही, आहे की नाही त्यानं. जो प्रिपेअर्ड असेल त्याला ही माहिती नक्की समजेल, जो नाही आहे त्याला कदाचित नाही समजणार. ही सगळी गोष्ट आहे ना ती प्रिपरेशनवर डिपेंड आहे, म्हणजे तयारी जेवढी असेल त्याच्यावर डिपेंड आहे. मग सारा म्हणते प्रिपरेशनचा काय अर्थ आहे, कशाची तयारी? तर डॉक्टर निरुद्ध म्हणतात प्रिपरेशन म्हणजे तू किती बदलण्यासाठी तयार आहेस. भीती
नसली पाहिजे. जुन्या मॉडेलला सोडून नवीन एक्सेप्ट केलं पाहिजे. तुला सगळ्या तुझ्या ओल्ड पॅटर्नला रिलीज करायला लागेल. जर या सगळ्यासाठी माणूस तयार असेल, विरोध नाही करणार, म्हणजेच तो प्रिपेअर्ड आहे, तयार आहे. तो जो विरोध करेल तो तयार नाही आहे. मग सारा म्हणते हे असं का? तर मग डॉक्टर निरुदा म्हणतात खूप रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे हे सगळं समजून घेण्यासाठी, ही इन्फॉर्मेशन एक्सेप्ट करण्यासाठी. कारण म्हणजे ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इतकी सिक्रेट आणि महत्वाची आणि इम्पॉर्टंट आहे की रिस्पॉन्सिबल जे कोणी असतील तीच ही एक्सेप्ट करू शकतील इन्फॉर्मेशन. तेच लोक, रिस्पॉन्सिबल लोकच ही माहिती एक्सेप्ट करू शकतील. ही इन्फॉर्मेशन एक्सेप्ट करणं का अवघड आहे? तर या इन्फॉर्मेशनला हँडल करण्यासाठी खूप काम करावं लागतं स्वतःवर. आपलं बिहेवियर चेंज करावं लागतं, त्यामध्ये जे काही फॉल्ट आहेत ते काढावे लागतील. आपल्यामध्ये ऑथेंटिसिटी आणावी लागेल, आपल्याला सत्यता साधावी लागेल, सावधानी आणावी लागेल, स्वतःमध्ये दुसऱ्यांसाठी प्रेम काळजी असली पाहिजे. अशी ही एक यात्रा आहे, थोडीशी कठीण आहे, जी आहे ती म्हणजे जी आहे सेल्फ रिअलायझेशन म्हणजे सारखी आहे. त्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात, आत्मबोधाची यात्रा असं म्हणतात. आपल्याला आपलं काम करायचंय, म्हणजे हे महत्वाचं नाही आता की पुढे जाऊन काय होणार. आपल्याला काम करत राहायचंय त्याच्यावर. ही एक कमिटमेंट आहे. तू असं नाही म्हणू शकत की मला या रस्त्यावर स्वर्ग मिळणार असला तरच मी येईन, नाही तर नाही येणार. हे असं नाही आहे जिथं निवांत असेल, ब्युटिफुल सोल आणि एंजल सोबत आपण राहणार, असं काही वाटत असेल तर हे नाही आहे. तसं पाहिजे असेल तर तू रिलिजन्स मध्ये जाऊन त्यांना मिळू शकतेस, त्यांच्यात जॉईन होऊ शकतेस, त्यांच्यात जाऊन आपल्या मर्जीनं, म्हणजे तुझ्या तुझ्या इच्छेनं. ही इन्फॉर्मेशन आहे ती त्यांच्यासाठी आहे जे सगळा भ्रम तोडण्यासाठी तयार आहेत, रिअल सेल्फ सोबत कनेक्ट व्हायला तयार आहेत. याचा असा अर्थ नाही आहे की हे सगळं झालं की एन्जॉय करायचं, पार्टी करायची, असं असं नाही आहे. तर हे खऱ्याची सेवा करेल, रियालिटी सगळ्यांपर्यंत पोहोचवेल. जोपर्यंत सगळे रियालिटीमध्ये इक्वॅलिटीमध्ये येत नाही तोपर्यंत सगळ्यांची मदत राहणं, हे आहे ते काम करणं किंवा इन्फॉर्मेशन एक्सेप्ट करणं. तर सारा म्हणते तुम्ही सगळ्यांच्या बाबतीत बोलला आहात पण लव बद्दल काही सांगितलं नाही, इव्हन उच्चारलं पण नाही, किंवा मिस केलं म्हणजे मी हे तुम्ही सांगितलं आणि मी मिस केलंय असं काही आहे का? की काही कारण आहे यामध्ये लव बद्दल न सांगण्याचं, प्रेमाबद्दल न सांगण्याचं? तर डॉक्टर नेरुदा म्हणतात, विंग मेकर्स म्हणतात की लव हे जास्त म्हणजे विंग मेकरनी हा शब्द जास्त नाही बोललाय, कारण यासोबत खूप जास्त सेंटिमेंटल एनर्जी जोडलेली आहे. एक को डिपेंडंट एनर्जी आहे त्यामध्ये, आपण म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंड होऊन जातो. लव आहे ते एक फोर्स आहे. ही सायंटिफिक टर्म आहे. चार फोर्सेस पासून बनलेली, युनिवर्स मधले जे काही फोर्स आहेत चार चार त्या चार फोर्स पासून बनलेली ही युनिफिकेशन फोर्स आहे. आणि यावरच ही दुनिया बनले, हे युनिवर्स बनले. तसं म्हटलं तर लवच सगळं काही आहे. पण विंग मेकर्सच्या म्हणण्यानुसार लव खूप जास्त इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. 6 हार्ट व्हर्च्यूज आहेत, त्यातूनच लव येतं, तेच प्रेम आहे. या 6 व्हर्च्यूज मधूनच ते व्यक्त केलं जातं. मग सारा म्हणते मग जॉयचं काय, किंवा आनंद, हॅपीनेसचं काय? हे पण सांगितलं नाही तुम्ही. तर डॉक्टर नेरुदा म्हणतात मला माहिती आहे ही जी मी इन्फॉर्मेशन देतोय ती खूप अस्थिर आहे. मला पण यांनी अस्थिर केलं आहे. आता ते कशाबद्दल बोलतात? इंटरव्ह्यू बद्दल बोलतायत. ते प्रेमाबद्दल आणि आनंदाबद्दल बोलत नाहीयेत. ते आता सुरुवात करताना अशी करतायत जेणेकरून या कन्सेप्ट, तिनं विचारलेला प्रश्न क्लिअर होत जाईल. तर मग ते म्हणतात की मला माहिती आहे की मी जे काही इन्फॉर्मेशन देतोय ती खूप अस्थिर आहे आणि मला पण तिनं खूप अस्थिर केलंय. ACIO मी सोडून दिली आहे, ती जी काय ऑर्गनायझेशन आहे ती मी सोडून दिली आहे. 2 फोर्सेस आहेत जे आता मागं त्यांनी सांगितलं 4 फोर्सेसनी लव बनतं, त्याच्याशी रिलेटेड आहे काहीतरी. तर 2 फोर्सेस आहेत, त्यांना वाटेल की मी माझ्या मिशन मध्ये फेल फेल झालोय म्हणून. त्यामुळे माझ्या आतमध्ये खूप जास्त प्रेशर आहे, खूप जास्त भीती आहे आणि संशय आणि शंका आहे. म्हणूनच कदाचित माझ्या आयुष्यामध्ये जॉय, आनंद, हॅपीनेस नाही आहे. मी शुअर आहे की सगळेजण या इन्फॉर्मेशनला खूप वेगळ्या पद्धतीने बघतील. ही जी भावनात्मक इमोशनलची जी दुनिया आहे ती एक इम्प्लांट आहे, प्रोग्रामिंगचा पार्ट आहे. पण जे इमोशन आपल्या हार्ट मधून येतात, सोल मधून म्हणजे आत्म्यामधून येतात, ते इम्प्लांटचा पार्ट नाही आहेत. बघा ते म्हणजे खूप छान सांगितले त्यांनी. मग सारामध्ये मग ते नेमके कुठून येतात?
म्हणजे जे काही आहे प्रेम वगैरे ते मग कुठून येते. तर मग डॉक्टर निरुदा म्हणतात जी अनकॉन्शियस माइंडची लेअर आहे ती म्हणजे इमोशन म्हणजे प्रेमच नाही, भावना एकंदरीत एकूण सगळ्या भावनांबद्दल तिनं विचारलं की मग या येतात कुठून भावना. तर मग डॉक्टर निरुदा म्हणतात जी अनकॉन्शियस माइंडची लेअर आहे ती भावना बनवतं, पण त्या भावना किंवा त्या इमोशन्स आपल्याला पूर्ण शरीरामध्ये जाणवतात. अनकॉन्शियस माइंड ही इंटरडायमेन्शनल कन्सेप्ट आहे जी की विदाउट परमिशन इकडून तिकडं जाऊ शकते आणि ती असीमित आहे. आपण बबल एक मध्ये राहतो पण ती बबल टू मध्ये पण जाऊ शकते, जी आपल्याला परमिशन देते की आपण ऍस्ट्रल ट्रॅव्हल ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये जाऊ शकतो, त्या हायर डायमेन्शन दुनियेला फील करू शकतो. याची एक टेक्निक आहे. म्हणजे आता पुन्हा हे फील करण्याची एक टेक्निक आहे असं डॉक्टर नेरुदांनी सांगितलं. आणि डॉक्टर नेरुदांची टेक्निक आहे ती की ते कशी करतात. तर ते सांगतात की जेव्हा मी सिक्स वर्चू मधील एखादी भावना व्यक्त करतो, समजा प्रेम व्यक्त करतो, तेव्हा तिला इक्वॅलिटी आणि वननेस मध्ये बघतो. आणि मग ती मी माझ्या डोक्यामध्ये घेऊन जातो आणि मी इमॅजिन करतो की सगळ्याच्या सगळा हा एक्सपिरियन्स माझ्या पिनियल ग्लँड मध्ये स्टोअर आहे. अशा प्रकारे ते आपल्या अनकॉन्शियस माइंडला संदेश देताना आणि अशी ही टेक्निक त्यांनी विकसित केली म्हणा किंवा सांगितले डॉक्टर नेरुदांनी. मग सारा म्हणते मग तुम्ही हर्ट वर्च्यू का म्हणता. कारण जर आपण अनकॉन्शियस माइंड म्हणजे जर आपलं हे अनकॉन्शियस माइंड आहे ते भावना बनवतं, तर मग तुम्ही सिक्स व्हर्च्यू का म्हणता. तर मग डॉक्टर जे नेरुदा जे आहे ते म्हणतात की जे हर्ट आहे किंवा जे आपलं हृदय म्हणू आपण ते आहे ते सगळ्यांमध्ये आहे. ते एका पोर्टल सारखं आहे. ते जे ह्युमन टू पॉइंट आणि इम्प्लांट पासून ते लांब आहे किंवा मुक्त आहे. बघा आपण ऐकलंय ना, मॅडमनी पण सांगितलं आपल्याला की मेंदूपेक्षा पण 5,000 पटीनं जास्त पॉवर हृदयामध्ये आहे. ते काय आहे याचं उत्तर इथं मिळालंय. तर मग डॉक्टर नेरुदा म्हणतात की हे हार्ट जे आहे, जे हार्ट आहे आपलं ते सगळ्यांच्या मध्ये आहे, ते एका पोर्टल सारखं आहे आणि ते ह्युमन 2.0 आणि इम्प्लांट पासून मुक्त आहे. याला प्रोग्राम करताच येत नाही कारण ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड बनवतं. ते बनलेलंच असं आहे की त्याच्या आतमध्ये कुठलं बनावट इम्प्लांटेशन करता येत नाही. विंग मेकर्स सांगतात की जे हार्ट वर्च आहेत, सिक्स हार्ट वर्च आहेत, ते डोक्याने नाही व्यक्त करायचे तर हार्ट थ्रू व्यक्त करायचे, कारण त्यामुळेच आपल्याला त्याचा जास्त फायदा होईल. मग सारा म्हणते हे बरंच काही आहे, आता आपण याच्या जरा पुढे जाऊयात म्हणून. मग डॉक्टर नेरुदा म्हणतात की मी आता दुसरी बाजू बघतो, दुसऱ्या बाजूनी सांगतो किंवा उलट सांगतो की जर मी खुर्चीत बसून मेडिटेशनच करत बसलो तर मग मी कसं काय या रियालिटीला सपोर्ट करू शकतो. जर ही दुनिया धोक्यात अडकली आहे तर ती खूप कॉम्प्लिकेटेड होईल जर मी तसंच बसून राहिलो तर. फक्त माझ्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठी जे या बबल 1 आणि 2 मध्ये अडकलेले आहेत किंवा आहेत. तर मग सारामध्ये एक गोष्ट तुम्ही खूप वेळा सांगितली आहे की वननेस आणि इक्वॅलिटी. मी याचा अर्थ तर समजते. ही तर काय नवीन कन्सेप्ट नाही आहे इक्वॅलिटी आणि वननेस. सगळेच स्पिरिच्युअल टीचर्स मास्टर्स याबद्दल सांगतात. मग तुम्ही सांगितलं आणि ते सांगतात त्यामध्ये वेगळं असं काय आहे. तर मग डॉक्टर निर्धा म्हणतात सगळेच नाहीत बोलत काही की काहीच की काही काही टीचर्स सांगतात, काही काही जण नाही. मग खूप सारे एक्झाम्पल देतात ते. जसं की म्हणजे डॉक्टर निर्धा खूप सारा मोठं एक्झाम्पल दिले त्यांनी, ते मी नाही सांगत आहे डिटेलमध्ये. तर ते जसं एक एक्झाम्पल देते की गुरु एक काहीतरी शिकवतात आणि त्यांचा जो शिष्य आहे किंवा फॉलोअर जे आहेत ते त्यांच्याकडनं शिकतात, पण ते जेव्हा थोडस वरच्या लेवलला जातात शिकून शिकून तेव्हा ते त्याच्यात थोडंफार मॅनिप्युलेशन करतात. ते त्यांच्या गुरुंनी जे शिकवलं ते एक्झॅक्टली तेच नाही शिकवत. आणि जरी शिकवलं तरी ते त्यांच्या स्वतःच्या मध्ये ते बाणवत नाहीत ते किंवा बाणवलेलं नसतं. ते फक्त पोपटपंचीसारखं तोंडाने सांगायचं म्हणून सांगतात. त्यामुळं फरक काय आहे ते सांगतात वननेस आणि इक्वॅलिटी मध्ये. म्हणजे जर समजा एखादे गुरु म्हणत असतील की आपण सगळेजण सेम आहे, बरोबर. पण आत्ताचे जे कोणी सांगणारे मास्टर्स आहेत, स्पिरिच्युअल मास्टर्स, आणि ते पण म्हणत असते की माझ्या गुरूंनी म्हटलंय की आपण सगळे एक आहे आणि मी पण मानते की सगळेजण एक आहे. पण याचा अर्थ असा नाही की ती म्हणतात म्हणजे त्या खरोखरच त्या वननेस मध्ये आणि इक्वॅलिटी मध्ये आपण सगळे एक आहे असं ते वागतीलच असं नाहीये. तर हा फरक ते आहेत म्हणून सांगतात. तर ते म्हणतात की ह्युमन 2.0चा इंटरफेस आहे तो पूर्ण प्रोग्रामिंगने भरलेला आहे, जी प्रोग्रामिंग मार्दुकने केली आहे. जसं की एका दोरीला धरून माणूस वर जायचा प्रयत्न करतो वननेस आणि इक्वॅलिटीच्या सहाय्यानं, आणि ते प्रोग्रामिंग त्याला परत खाली खेचतं. अशा प्रकारे ती जी दोरी आहे
ती IMVR ची आहे, जी आपल्याला वरती नेण्यासाठी मदत करत आहे. आणि याच दोरीला आपल्याला आपल्या रोजच्या व्यवहारात उतरवायचं आहे. म्हणजे वननेस आणि इक्वॅलिटीला उतरवायचं असं म्हणतात. सगळ्या बिईंग मध्ये, सगळ्या डायमेन्शन मध्ये इक्वॅलिटी आहे, पण या ह्युमन 2.0 मध्ये राहून करणं हे सोपं तर नाही आहे, पण करावं लागेल. मग सारा म्हणते विंग मेकर्स अशा प्रकारे करा म्हणून का सांगत आहेत? जी प्रॅक्टिस करायला तुम्ही सांगत आहे ती तर एका छोट्या साध्याशा शॉर्ट सारखे, म्हणजे वेपन्स, म्हणजे जे हत्यार म्हणतो ना, त्याला इथं तिने थोडस कन्सिडर केले त्या कन्सेप्टला. तर ती म्हणते की विंग मेकर्स अशा प्रकारे करा म्हणून का सांगत आहेत? जी प्रॅक्टिस तुम्ही करायला सांगताय, म्हणजे हे 6 वर्चूची वगैरे, ती तर एका छोट्याशा वेपन प्रमाणे किंवा शॉर्ट जे असतात त्या शॉर्ट सारखे आहे, आणि दुसऱ्यांच्या हातामध्ये बॉम्ब आहेत, आणि या 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 बॉम्बच्या समोर कसं काय हा शॉट जिंकेल? जसं की तिला साराला म्हणायचं की त्या ट्राईड ऑफ पॉवरच्या सोबत आपण ह्युमन जे 6 व्हर्च्यू वापरू ते कसं काय जिंकू? ज्यांच्याकडे सगळा पैसा आहे, सगळी पॉवर आहे, सगळी टेक्नॉलॉजी आहे, त्यांच्यासोबत नुसती ही प्रॅक्टिस करून जिंकणार आपण? ज्यांना वाटतंय आम्ही कायम गुलामच राहू, ज्यांना वाटतंय पैसा सेंट्रलाइज व्हावा, ते एवढे शक्तिशाली आहेत, आम्ही कसं काय या ट्रान्स ह्युमॅनिझम सोबत जिंकू आणि पुढे जाऊ शकू? मला तर काय वाटत नाही जिंकू म्हणून. मग डॉक्टर नेरुदा म्हणतात विंग मेकर जे सांगत आहेत IMVR वरती फोकस करायला, ते त्यासाठी म्हणजे ते का? तर त्यासाठी समजून घ्यावं लागेल की ट्राईड ऑफ पॉवर, त्याच्या जी काही ट्राईड ऑफ पॉवर आहे ती त्यांच्या ट्रान्स ह्युमॅनिझम वर का फोकस करत आहे? त्यांची एकच कन्सेप्ट आहे, जी आहे त्यांना जी त्यांना बरोबर वाटते, ती आहे ह्युमॅनिटीला एक करायचं आहे, पण पैशाच्या आणि टेक्नॉलॉजीच्या सिस्टीम सोबत. ते म्हणतील आपण सगळे एक आहे, तरी पण ते आपल्याला धोक्यात आणि सेपरेशन मध्येच ठेवतील. ते आपल्याला तयार करत आहेत अणूच्या वापसीसाठी, परत येण्यासाठी. भलेही त्यांना माहिती आहे किंवा नाही, पण हा सगळा खेळ अणूच्या परत येण्यासाठीच आहे. म्हणजे या ट्राईड ऑफ पॉवरला पण माहिती आहे की नाही माहिती, माहित नाही, किंवा माहित पण नाही आहे त्यांना, पण जो काही खेळ ते खेळतायत, तो हा सगळा खेळ अणूच्या परत येण्यासाठीचाच आहे. भलेही त्यांना हे माहित नसलं तरी, पण हा सगळा खेळ त्यांच्यासाठीच आहे. मग अनुनाकींना माहिती आहे की आपण खूप जास्त वीक आहे, आणि आपण नेहमी सेपरेशनच्या भीतीमध्ये, मरणाच्या भीतीमध्ये आहे. तर लक्षात ठेव की पॉवर ऑफ ट्राईड आणि अनुनाकी खूप जास्ती पेशन्स त्यांच्यामध्ये आहेत, वेट करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, आणि खूप जास्ती कॅल्क्युलेटिव्ह आहेत ते. जो पण डिसिजन ते घेतात ते विचारपूर्वक आणि शांत आणि हळू घेतात. तेच जी आपली लिमिटेड लाईफ आहे 70-80 वर्षाची, त्यामध्ये आपण पेशन्सनी नाही राहत. आपण पेशन्स नाही ठेवत. सगळं काय आपल्याला पटापटा करायचं आहे, एकच आयुष्य आहे, मग या एकाच आयुष्यात मला सगळं करायचं आहे, असं आपण या गडबडीत किंवा धावपळीत आहे, त्यामुळे आपण इम्पेशंट बनतो. माहिती नाही पुढे जाऊन काय, म्हणजे माहिती नाही पुढे जाऊन काय होणार आहे, काय होईल काय नाही, त्यामुळे आपल्याकडे पेशन्स खूप कमी आहेत, कारण आपलं प्रोग्रामिंगच तसं केलेलं आहे. आणि या सगळ्या भानगडीत आपण विसरून जातोय की आपण कुठं आहे. अनुनाकी आहेत ते या सोव्हरेन इंटिग्रल वरती विश्वास नाही ठेवत, त्यांना हे कमजोर वाटतंय. ते यावर विश्वास ठेवतात की एक शतरंजचा खेळ चालू आहे, म्हणजे अनुनाकी असं समजतात की एक शतरंजचा खेळ चालू आहे, आणि यामध्ये ह्युमन हारणार आहे आणि अनुनाकी जिंकणार आहे. मध्यंतरी एक म्हणजे प्रिन्सेस डायना बद्दल न्यूज आली होती की ती ऍक्सिडेंट मध्ये मेली म्हणून. पण तो एक प्रोग्रामिंगचा हिस्सा होता की प्रिन्सेस डायना जी होती, जिला मारलं गेलं होतं, तर ते अशा पद्धतीने मारलं गेलं होतं की जसं शतरंजच्या बोर्डवरनं राणीला बाजूला करतात तसं. पण ऍक्च्युअल मध्ये ती ऍक्सिडेंट मध्ये गेली होती, आणि अशा प्रकारे न्यूज बनवली होती त्यांनी, आणि अशा प्रकारे ते मोठे मोठे अनाउन्समेंट मेसेजेस देऊन, म्हणजे देतात आणि आपलं प्रोग्रामिंग स्ट्रॉंग करतात. आता मी तुझ्या प्रश्नावर येतो. भलेही अनुनाकींचा DNA आपल्यामध्ये आहे, तरी आपण जागरूक होऊ शकतो. एक सोपी प्रोसेस आहे, त्यासाठी दिवसभर मेडिटेशन करण्याची गरज नाही. यासाठी फक्त सोव्हरेन इंटिग्रलला म्हणजे सोव्हरेन इंटिग्रलला आयुष्यात उतरवणं, ऍक्शन मध्ये घेऊन येणं. खूप जास्त लोक जर हे मिळून करायला लागले ना, तर ही भिंत पाडण्यासाठी मदत होईल. ही कुठली छोटी शॉट नाही आहे किंवा वेपन नाही आहे जे की तुला वाटतं की त्यांच्या समोर खूप छोटा आहे, म्हणजे जे ट्राईड ऑफ पॉवर आहे त्यांच्या समोर. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. ही एक इन्फानाईट शक्ती आहे आपल्यातली, जे 6 वर्च्यू आहेत किंवा वननेस आणि इक्वॅलिटी आहे ती. फक्त ती आपल्याला माहिती नाही आहे, दिसत नाही आहे. या शक्तीचा मामूली शक्ती आहे असा असा जो समज तू करतेस,
ती ती जी चूक करतेस ती करू नकोस तू. आपल्याला या अणूंच्या इम्प्लांट मुळे वाटतंय की आपण वीक आहे, पॉवरलेस आहे, पण असं नाही आहे. जेव्हा आवश्यक तेवढे ह्युमन्स जागरूक झाले आणि रिअलाइज करायला लागले की काय प्लॅन बनवला जात आहे त्यांना बंदी बनवण्यासाठी, आणि हे सगळं माणूस एकत्र येऊन योग्य पद्धतीनं, प्रेमानं, इमानदारीनं काम करायला लागला, की हा भ्रम तुटून जाईल. आणि यालाच ग्रँड पोर्टल असं म्हणतात. म्हणजे त्यांनी आता एवढी मोठी डेफिनेशन ग्रँड पोर्टलची सांगितली, जो दुसरा फेज म्हणजे दुसरा पोर्टल आहे. मग सारामध्ये तुम्ही सेपरेशन बद्दल तर खूप काही सांगितलंय, याबद्दल पण काहीतरी सांगा, म्हणजे ग्रँड पोर्टल बद्दल पण काहीतरी सांगा असं ती म्हणते. एक पूर्ण मॅन्युअल आहे ज्यामध्ये इम्प्लांट कसे चालवले जातात ते सांगितलं जातं. सर्व प्रकारे त्यामध्ये सांगितलं गेलं. ह्युमन 2.0 इंटरफेस जो आहे त्याला कसं सपोर्ट करायचं हे सगळ्या पुस्तकात आहे. असंही तुला कळेल किंवा म्हणजे तुला हे कळेल किंवा नाही माहित नाही मला, पण असं आहे. पण सेपरेशन जे आहे ते कधीच न संपणारी एनर्जी आहे. ती सगळ्यांना या होलोग्राम मध्ये दिसत नाहीये, पण ती आहे आणि सगळ्यांवरती इफेक्ट करते. माणूस किती पण चांगला असू दे, तो भीती आणि सेपरेशनच्या मध्ये फसतो. ही हीच हेच वेगळं प्रोग्रॅमिंग आहे जे की मार्दुकनी ट्राईड ऑफ पॉवरची जी सगळ्या धर्मांच्या माणसांमध्ये जे काय आहे ती कशी इम्प्लांट केली आहे, ते हेच त्याच्यातलं एक युनिकनेस आहे, ते कळलेला नाहीये. तर मग सारा म्हणते ठीक आहे, पण हे कसं माहिती होणार आपल्याला, हे जे काही आहे सगळं. तर मग डॉक्टर निर्धा म्हणतात माणसाला समजून घ्यावं लागेल की त्यांना प्रोग्राम केलंय. जोपर्यंत त्याला हे समजणार नाही तोपर्यंत तो बदलणार कसं. जेव्हा तू ऑब्झर्व करायला लागशील प्रोग्राम मध्ये आणि या दुनियेमध्ये, तेव्हा तुला कळेल हे काय आहे. तू निष्पक्ष राहा आणि फक्त ऑब्झर्व कर. पहिला आपल्या आतमध्ये आणि आतमधले मेसेजेस, पहिला आपल्या आतमध्ये ऑब्झर्व कर आणि आतमधले मेसेजेस शोध. काय संदेश मिळतोय आतमधून आपल्याला, काय आतमधून आपल्याला संदेश येत आहे. आणि जी बाहेरची दुनिया आहे, मग न्यूजपेपर असतील, टीव्ही असेल, इंटरनेट असेल, मीडिया असेल, जे काही असेल ते ऑब्झर्व कर. हे खूप महत्वाचं आहे की माणसाला प्रत्येक प्रोग्राम हा काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. माणसाला सगळं ऑब्झर्व करायचं आहे. त्यामुळे आपल्याला थोडाफार कळायला म्हणजे त्यामुळे आपल्याला थोडंफार हे कळायला लागेल. आणि जर तुला माहिती आहे मी प्रोग्राम्ड आहे आणि आतल्या शक्तीकडे प्रेरणा मागत आहे, आतल्या शक्तीला मार्ग दाखव म्हणत आहे पुढे जाण्यासाठीचा, तर सेव्हियर इंटिग्रल प्रोसेस जी आहे ती तुम्हाला रस्ता दाखवेल वननेस आणि इक्वॅलिटीचा. फक्त असं करून तुम्ही प्रोग्रामिंग मधून बाहेर येऊ शकता. काही लोक हे खूप फास्ट करू शकतात, प्रोग्रामिंग मधून बाहेर येऊ शकतात आणि आलेले पण आहेत, असं डॉक्टर नेरुदांनी साराला सांगितलं. मग सारा म्हणते मी हे करू शकते, पण हे करून पण मी ख्रिश्चनच राहीन का. तर मग डॉक्टर नेरुदा म्हणतात तुझी इच्छा आहे, तुला असं राहायचंय का. परत मग ते पुढे म्हणतात की तुला जर तसंच राहावं वाटत असेल तर काय प्रॉब्लेम नाही आहे, राहू शकतेस तू तसं. पण फक्त सोव्हरेन इंटिग्रलच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या तुला जसं राहायचं आहे तसं तू राहा, पण त्या प्रॅक्टिसेस आतमध्ये अंगी बाणव म्हणून जे 6 व्हर्च्यूज किंवा वननेस आणि इक्वॅलिटी आहे ते. आणि फक्त तुझ्या ऍक्शन मध्ये ते आण. जर सेपरेशन असेल तर बदलण्याची ताकद तुझ्या आतमध्ये नसणार आहे, जर तू ते एक्सेप्ट नाही केलंस की आतमध्ये तुझ्या शक्ती आहे किंवा तुला वननेसचा गायडन्स आतमधनं मिळू शकतो असं. तर जर तू त्याच्यावर विश्वास नाही ठेवलास, जसं तिला आता थोडासा संशय आला ना की मी हे सगळं करून प्रोग्रामिंग मधनं बाहेर येऊ शकते पण तरी पण मी ख्रिश्चन राहीन का, हे जेव्हा येतं तेव्हा ते म्हणतात की जर तुझा असा हा विश्वास जळमळीत राहिला तर तुझ्यात ती ताकद येणार नाहीये आणि तू त्या 6 व्हर्च्यूजचा फायदा नाही करून घेऊ शकणार आहेस पुढे जाण्यासाठी. तर मग सारामध्ये पण तुम्ही तर म्हणालात खूप सारे लोक आहेत ज्यांना सेपरेशनचा पत्ताच म्हणजे त्यांना कळतच नाही, माहितीच होत नाही. तर मग आपल्याला कसं कळणार आपण सेपरेशन करत आहे की नाही म्हणून. म्हणजे मी आता सेपरेशन मध्ये आहे की नाही हे कसं कळायचं, कळवून घ्यायचं. तर मग डॉक्टर निर्धा म्हणतात मी म्हणालो तुम्ही तुमचं सेपरेशन तुमच्या वर्तमान प्रॅक्टिसमध्ये बघूच शकत नाही, म्हणून तर तुम्हाला मी सांगितलं ऑब्झर्व करा. म्हणून ही एक खूप मोठी प्रोसेस आहे. बदलणं एका दिवसात शक्य नाहीये. बदल होणं त्याला थोडा वेळ लागेल, टाइम लागेल. ती एक प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये स्वार्थी नाही बनायचंय किंवा ही स्वार्थी बनण्यासारखी नाहीये प्रोसेस. सोव्हरेन इंटिग्रल मध्ये कोणतीच हायरार्की नाहीये, कोणीच उच्च नीच वरती खालती नाहीये. ही दुनियेची ओरिजिनल म्हणजे ही जी काही दुनिया आहे आपल्या आजूबाजूची ती ओरिजिनल नाहीये. किंवा हे सोव्हरेन इंटिग्रल जे आहे तो ग्रुप नाहीये, तो देव नाहीये.
तर मग सारा म्हणते की काय होईल जर आम्ही सेपरेशन बघितलं पण आमच्या आतमध्ये ते बदलण्याची प्रेरणाच नाही आली तर. ठीक आहे, आता आम्हाला समजलं सेपरेशन म्हणजे काय आहे, बघितलं पण आम्ही सेपरेशन काय आहे, पण आम्ही त्या आतमध्ये बांधूच नाही शकलो तर, म्हणजे बदल त्याच्यासाठी जो करायचा आहे तो. तर डॉक्टर निरुद्ध म्हणतात जे इम्प्लांट्स आहेत ते रिलीज करणं खूप अवघड आहे, ते तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवतील. जसं गाडीचा ड्रायव्हर असतो तसं, म्हणजे गाडी म्हणजे आपण आणि ड्रायव्हर म्हणजे ते इम्प्लांट आहे. तर मग सारा म्हणते की रेजिस्टन्स फ्रॉम फंक्शनल इम्प्लांट बद्दल तुम्ही काय सांगाल. तर या प्रोसेसमध्ये डॉक्टर निरुद्ध म्हणतात की हे प्रत्येक माणसाचं आपलं आपलं असतं. मी जेव्हा या प्रोसेसमध्ये घुसलो तेव्हा मी माझ्या पूर्ण आयुष्याला, म्हणजे आता ते पुन्हा वरचं कनेक्शन लावतात की स्वतःला बदललं कसं ते ते सांगतायत. मी प्रत्येक म्हणजे हे जे काय आहे ते सगळं प्रत्येक माणसाचं आपलं आपलं असतं. मी जेव्हा या प्रोसेसमध्ये घुसलो तेव्हा मी माझ्या पूर्ण आयुष्याला बदललं. मला वाटलं की मी खूप चांगलं करतोय, पण तेव्हा 2 आठवड्यानंतर मी जेव्हा बघितलं तेव्हा मी तिथंच पोहोचलेलो जिथून मी सुरुवात केलेली. मी सगळंच विसरून गेलेलो मी 2 आठवड्यापासून काय करतोय. कारण आपल्याला प्रोग्रामिंगच असं केलेलं आहे की मला असं पण वाटायचं की मी काय नवीन नाही करत आहे. जसं की आपण ठरवतो आजपासून कोणता, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर आजपासून मी कोणाला जज नाही करणार, आणि दुसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या क्षणाला अशी कुठली तरी गोष्ट समोर येते आणि आपल्याकडनं ते जज होऊन जातं. मग हे काय आहे तर हे इम्प्लांट्सच आहे, कारण आपले इम्प्लांटच असे आहेत की आपण बाहेर पडायचं जरी म्हटलं तर लगेच नाही येऊ शकत, पण बाहेर पडायचं तर आहेच यातनं आपल्याला, आणि ते आपल्याला करावं लागेल. मी विसरूनच गेलो की मी काय करतोय माझ्या आयुष्यात, मग ते पुन्हा कंटिन्यू करताय. हे एक्झाम्पल सांगितल्यानंतर की मी विसरून गेलो 2 आठवड्यापासून मला वाटत होतं की मी काहीतरी चांगलं करतोय म्हणून, आणि 2 आठवड्यानंतर वाटलं की मी पुन्हा आहे तिथंच आहे, मी काहीतरी नवीन करतच नाहीये, आणि मी विसरून गेलो मी काय करतोय ते माझ्या आयुष्यात. म्हणजे खूप काही डिस्ट्रॅक्शन्स आहेत, व्याकुळता आहे. मग पण हे तर सगळ्यांच्याच आयुष्यात असतं. म्हणजे परत आपण इम्प्लांट इंटरफेस करत कडे जातोय. चेंज होणं अवघड आहे तरी पण मी ठरवलं करायचा, चेंज करायचा बदल, म्हणून मी परत प्रयत्न केले ते बदल करण्यासाठी. मग सारा म्हणते मग तुम्ही काय केलं सोविरल इंटिग्रल मध्ये परत जाण्यासाठी. डॉक्टर निर्धव म्हणतात मला या टेक्निकला आतमध्ये डायवर्ट करावं लागलं किंवा इन्व्हर्ट करावं लागलं म्हणू शकता तुम्ही. कुठली टेक्निक तर 6 व्हर्च्यूची ते सांगतात. तर सारा म्हणते याबद्दल जरा समजावा, तुम्हाला काय सांगायचं आहे ते. मग डॉक्टर नेरुदा म्हणतात जे हार्टचे 6 व्हर्च्यू आहेत ते मी बाहेरच्या दुनियेसाठी दुसऱ्यांसाठी बाहेरच्या बाजूने करत होतो, ते मी आतमध्ये करायला चालू केलं. मग मला कळालं याला आपल्या आतमध्ये करणं जास्त गरजेचं आहे. मग सारा म्हणते हे तुम्ही कसं केलं सांगणार का. तर डॉक्टर नेरुदा म्हणतात खूप अलर्ट राहावं लागेल यासाठी. माणूस हा जास्तीत जास्त भूतकाळात राहतो नाहीतर भविष्यकाळाच्या चिंतेत, यामुळे तो वर्तमानात राहूच शकत नाही. आपल्या आयुष्याचा इसेन्स जो आहे ना तो वर्तमानात आहे. आणि मग मी प्रेझेंट मध्ये राहू लागलो. विंग मेकरच्या सांगण्यानुसार आपला श्वास जो आहे तो चुंबकासारखा आहे, जो आपल्याला वर्तमानात राहण्यासाठी आपली मदत करतो. श्वासामुळेच माणूस वर्तमानात राहील. मी खूप वेगवेगळ्या ब्रीदिंगच्या टेक्निक शिकल्या आणि खूप चांगल्या प्रकारे या होलोग्राम ऑफ डिसेप्शनचा अनुभव मला आला. तुम्हाला शांत बंद खोलीतच बसलं पाहिजे याची गरज नाही आहे. मीटिंग मध्ये जरी बसला असाल तरी सुद्धा तुम्ही श्वासासोबत अवेअर राहू शकता. आपल्या आयुष्याचा सार आहे तो वननेस इक्वॅलिटी मध्ये आहे, आणि ती वर्तमानात चालते. आणि आपला कॉन्शियसनेस आहे तो भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ सेपरेशन मध्ये फिरत राहतो, असं आपल्याला बनवलं गेलंय. त्यामुळं जर आपण आपलं हर्ट व्हर्च्यू यामध्ये एक्सप्रेस केलं तर त्याची शक्ती, म्हणजे कुठे एक्सप्रेस केलं बाहेरच्या जगात जर एक्सप्रेस केलं तर त्याची शक्ती नाही राहणार. तेच आपण वननेस इक्वॅलिटी मध्ये राहून केलं तर त्याचा इफेक्ट त्याची शक्ती मिळेल. मग सारा म्हणते तुम्ही इन्सर्टिव्ह आणि रेझिस्टिव्ह बिहेवियर बद्दल सांगितलं होतं, त्यातला इन्सर्टिव्हचं कळालं की 6 व्हर्च्यू आतमध्ये वापरायचे, पण रेझिस्टिव्ह बिहेवियर म्हणजे काय ते कसं काम करतं. तर डॉक्टर निर्धव म्हणतात आपण आपल्याला वर्तमानात घेऊन यायचं. हे सोपं नाही आहे, वेळ लागेल, अवघड आहे, पण वेळ जाईल त्याला. आणि जसं जसं करू तसं तसं ते सोपं होईल. विचार कर कोणते विचार तुला सेपरेशन सोबत जोडतात, आणि त्या विचाराला आणि वागण्याला लगेच बंद कर. तू विचार कर तुला या सेपरेशनला लगेच त्याच वेळी बंद करायचंय. डॉक्टर नेरुदा म्हणतात की एक, म्हणजे माझं एक्झाम्पल, त्यांनी एक एक्झाम्पल दिलं. समज मी विचार करतोय की मुस्लिम आहेत ते चांगले नाहीत आणि त्यांना स्वर्गात जायचे चान्सेस खूप कमी आहेत. हा एक बिलीफ आहे. जसं की व्हेज नॉनव्हेज बद्दल पण, म्हणजे नॉनव्हेज खाणारे देवापर्यंत नाही पोहोचू शकत अशा टाईपचा.
हा एक बिलीफ आहे. तर हे काय आहे की सेपरेशन आहे. तर त्याला त्याच वेळी, म्हणजे आता तुला हे कळालं की हे सेपरेशन आहे, तर त्याला त्याच वेळी तू स्टॉप म्हण, बंद कर, आणि स्वतःला सांगायचं की हा विचार मला नाही करायचा आहे. सोपं नाही हे सगळं करणं, म्हणजे डॉक्टर निर्धा म्हणतात की तिथं स्टॉप करणं आणि स्वतःला सांगणं की हा विचार मला करायचा नाही आहे, हा सेपरेशनचा विचार आहे, हे सांगणं इतकं सोपं नाही आहे. त्यासाठी प्रॅक्टिस पण करायला लागेल की आपल्याला त्या सेपरेशन मधनं बाहेर पडण्यासाठी. कारण आपल्याला सबकॉन्शियस तस म्हणजे आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते तसंच बनवलं गेलंय की आपल्या कळत, म्हणजे आपल्याला ते कळत पण नाही, नकळतपणे आपण सेपरेशनचे विचार करत राहतोय. तेव्हा असा विचार कर, म्हणजे जेव्हा आपण हे नकळतपणे सेपरेशनचे विचार करतोय तेव्हा असा विचार करायचा की आपण सगळेजण एकच आहे, सगळे इक्वल आहे, आणि स्वतःवर प्रेम कर आणि स्वतःला माफ कर. मी जे काय हे जज केलं किंवा सेपरेशन केलं, मुस्लिम लोक आहेत आणि आपण वेगळ्या अशा टाईपचं, तर जे काय आपण स्वतः बोललोय तर स्वतःला पण माफ करायचंय, स्वतःला प्रेम द्यायचंय, आणि वननेस आणि इक्वॅलिटी मध्ये राहायचंय, आणि असा विचार करायचा की आपण सगळेजण एक आहे. मी असा विचार जेव्हा केला स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी प्रेम घेऊन या, कोणाला जज नाही करायचं, ते पण एक दिवस समजतील हे सगळं आणि बदलतील, तेव्हा मी या म्हणजे 6 वर्च्यू मध्ये यायला लागलो, असं डॉक्टर नेरुदा म्हणतात. सारा म्हणते तुम्ही असं तर नाही सांगत आहे ना की जे म्हणजे वननेस बद्दल तिला प्रश्न पडलाय की तुम्ही असं तर सांगत नाही आहे ना की जे रेपिस्ट आहेत, खुनी आहेत, ते आणि आपण एकच आहे. तर मग डॉक्टर नेरुदा म्हणतात हीच तर गोष्ट आहे, तसं तर आपण सगळे एकच आहे. जर त्यांना सोडून बाकीच्यांना म्हणजे वननेस मध्ये आहे असं म्हटलीस तू, तर कशी काय वननेस मध्ये येशील? अशीच थोडीशी वननेस म्हणजे म्हणजे असंच थोडी एकाला आपण सगळे एक आहे म्हणायचं आणि दुसऱ्याला एक नाही आहे असं म्हणायचं, ह्यानं थोडीच वननेस येणार आहे. मग जे कोणी आहेत, मग ते खुनी असू देत, दरोडेखोर असू देत, चोर असू देत, जे कोणी आहेत ते म्हणजे पण सगळे आपण एकच आहे, आपण वनच आहे सगळेजण. हा सगळा जो काही आहे तो भ्रम आहे, हे सगळं सोडून दे. एक लक्षात ठेव, ही ही होलोग्राम ऑफ डिसेप्शन आहे, म्हणजे बनावटी धोक्याची दुनिया आहे, हे एक जेल आहे. मग सारा म्हणते ठीक आहे, कळालं मला. तर मग डॉक्टर निरुद्ध म्हणतात या जेलमध्ये अजून एक जेल नाही आहे, हेच मोठं एक जेल आहे, आपण सगळेजण या जेलमध्ये फसलोय. इन्क्युबाला पण या जेलचा हिस्सा आहे, ज्यांना कुणालाच वननेस आणि इक्वॅलिटीचा खरा अर्थ माहिती नाहीये. मागच्या ह्याच्यात त्यांनी उल्लेख केला होता इन्क्युबालाचा. तर सारा म्हणते मग आपण कसं बदलणार जर कुणालाच माहिती नाही आहे आपण फसलोय ते? तर डॉक्टर निरुद्ध म्हणतात ही एक प्रक्रिया आहे सर्व ह्युमॅनिटीला एकत्र करण्याची, कारण म्हणजे करण्याची, आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र करावं लागेल. सर्व ह्युमन्सना आपल्याला यातून बाहेर काढलं पाहिजे, जी सेपरेशन वर आधारित आहे त्यातून. जसं की आपले विचार, कपडे, आयडिया, तत्व, करन्सी, खाणं पिणं, फॅशन, हे सगळं जे काय ते सेपरेशनवर आहे. ज्या पण गोष्टी आपल्याला सेपरेट करतायत त्या आपल्याला बदलाव्या लागतील, बंद कराव्या लागतील. मग सारा म्हणते तुम्ही जेव्हा असं बोलताय तेव्हा मला खूप अवघड वाटतंय, अवघडच नाही तर अशक्य पण वाटतंय हे सगळं. तर डॉक्टर निरुद्ध म्हणतात करावंच लागेल आणि आपल्यालाच करावं लागेल. फक्त हा प्रश्न आहे की कधी करायचं. आत्ता करायचं, 100 वर्षांनी करायचं, 1000 वर्षांनी करायचं, 10,000 वर्षांनी करायचं, कधी करायचं, पण करावं तर लागेलच. विंग मेकरनी क्लिअरली सांगितलं आहे की जर आपण ह्युमन 3.0 नंतर बदल घेऊन येऊ तर ते करणं अजूनच अवघड होऊन जाईल. जर टेक्नॉलॉजी किंवा ते जी काही मशीन आहे, ट्रान्स ह्युमॅनिझम, ह्युमन 3.0, ते जर आपल्यामध्ये मिसळलं तर ही भिंत अजून उंच होईल आणि तिला तोडणं अजून अवघड होईल आणि अशक्य होईल. तेव्हा तर आपण अजून खोलवर अडकून जाऊ. मग सारा म्हणते मला मला थोडासा चेंज करायचा किंवा मी थोडा वेगळा प्रश्न विचारते असं म्हणायचं तिला. जे आहे इश्यू ऑफ गॉड तुमच्या म्हणण्यानुसार, ज्या देवाबद्दल आपण बोलतो ती मोहमाया आहे. माझा प्रश्न असा आहे की मग खरा देव कोण आहे? डॉक्टर निरुद्ध म्हणतात थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल, मीच हा टॉपिक स्वतःहून सांगणार होतो. चांगली गोष्ट आहे तू विचारलंस देवाबद्दल. तर मग देवाबद्दल आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारे सांगितलं गेलं, हिंदू, मुस्लिम आणि अणूच्या सेपरेशनच्या आधारावर सांगितलं गेलंय. विंग मेकर्सने आपल्याला जसं समजेल तसं व्यवस्थितपणे सांगण्याचा समजावण्याचा प्रयत्न केलाय आणि समजेल असं सांगितलंय. मग सारा म्हणते आणि दुसरी बाजू म्हणजे हे हे एक झालं डॉक्टर निर्धाने सांगितलं ते. आणि सारा म्हणते की दुसरी बाजू अशी पण आहे की जसं की मीडिया, न्यूज, म्युझिक, आर्ट याद्वारे पण आपल्याला देव काय आहे ते सांगितलं गेलंय. मग डॉक्टर निर्धा म्हणतात असंच आपल्याला गॉड बद्दल वेगळ्या वेगळ्या म्हणजे देवाबद्दल वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने सांगितलंय जेणेकरून आपण याला सहज समजू शकू. म्हणूनच विंग मेकरनी सांगितलं तेव्हाच हा इंटरव्ह्यू रिलीज होईल.
म्हणून म्हणजे ते म्हणतात की देवाच्या कन्सेप्ट वरनं पुढे आलेत आणि म्हटले की म्हणूनच विंग मेकर्सने सांगितलंय, सांगतील किंवा विंग मेकर्स जेव्हा सांगतील तेव्हाच हा इंटरव्ह्यू रिलीज होईल, जेव्हा काही अटी पूर्ण होतील. नाहीतर या इन्फॉर्मेशनला परीच्या कथा आहेत असं समजून जातील आणि आपल्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोचलीच जाणार नाही आणि पोचली नसती. या आयडिया आहेत म्हणजे या आयडिया आहेत ना फर्स्ट सोर्स सोवेरियन इंटिग्रलच्या, हे जे आहेत ते पूर्ण विवरण नाही देऊ शकत. म्हणजे ही देवाची जी कन्सेप्ट आहे त्याला विंग मेकरनी किंवा डॉक्टर नेरुदानी सॉवेरियन इंटिग्रल म्हटलंय किंवा फर्स्ट सोर्स म्हटलंय, पहिला स्त्रोत. त्यांनी देव वगैरे असं नाही म्हटलंय. का तर देव म्हणजे पुन्हा ती हेरार्की येते म्हणून. जर विदाऊट कंडिशन ही इन्फॉर्मेशन दिली गेली तर ती अणूच्या बेसवर चालणारी हेरार्की आहे, ती ही इन्फॉर्मेशन पुसून टाकेल, अमान्य करेल आणि आपण ग्रँड पोर्टल ह्युमन पोर्टलवर संशय घेणार की हे काय आहे, कोण आहे म्हणून. जर ही माहिती लगेच आत्ताच सांगितली त्याचे परिणाम असे होतील. म्हणून ही सगळी इन्फॉर्मेशन आहे ती एकत्र न रिलीज करता फेजेस मध्ये करावी लागेल आणि हे माझ्या हातात नाही आहे की कधी रिलीज करायचं. मग सारा म्हणते की या सगळ्यामध्ये देवाच्या अस्तित्वाचा काय संबंध आला, मी तर तुम्हाला देवाबद्दल विचारलं होतं. तर मग डॉक्टर नेरुदा म्हणतात की मी हे क्लिअर करतोय की देव या शब्दाचे खूप अर्थ आहेत, म्हणूनच विंग मेकर्स देव या शब्दाचा यूज करत नाहीत. ते फर्स्ट सोर्स म्हणतात, पहिला सोर्स ज्याच्यातून आपण सगळेजण आलो आहेत तो सोर्स. त्यांनी खूप विचारपूर्वक शब्द वापरलेत, प्रोसेसेस सांगितलेत आणि जेणेकरून ही नवीन संस्कृती जी आहे त्याच्यामध्ये हा शब्द हेरार्कीचा हिस्सा बनला नाही पाहिजे. म्हणजे याला कुठले सेन्सॉर बोर्ड नाही लागले पाहिजेत. सेन्सॉर बोर्ड ऐकून माहिती असेल तुम्हाला, ज्या काही मूवी आहे तिथं सेन्सॉर बोर्ड लागतो. म्हणजे काय होतं की काढून टाकला जातो तो पार्ट. तर सेन्सॉर नाही लागला पाहिजे. जसं की इंटरनेटवर असतं, जसं आता परवा मॅडमने सांगितलं युट्यूबनी तिथं काहीतरी आलं मग असे इंटरव्ह्यू, म्हणजे इंटरव्ह्यू नाही, असे व्हिडिओ आहेत ते जे युट्यूब आहे ते डिलीट करतं, त्याला सेन्सॉर असं म्हणतात. तर मग इंटरनेटवर असतात, जसं की इंटरनेटवर असतात, युट्यूबवर किंवा मूवीजसाठी तसं केलं जातं की सेन्सॉर बोर्ड लागतं आणि ती इन्फॉर्मेशन काढून टाकली जाते, पुसून टाकली जाते, लोकांपर्यंत पोहोचू दिली नाही जात. तर मग सारामध्ये खरंच असे लोक असतात जे इन्फॉर्मेशनला सेन्सॉर करतात, म्हणजे त्या इन्फॉर्मेशन मधला काही पार्ट काढून टाकतात किंवा पूर्ण ते इन्फॉर्मेशनच रिमूव्ह करतात आणि पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचू नाही देत, असे पण लोक असतात असं सारा विचारते. तर डॉक्टर नेरुदा म्हणतात असे खूप लोक सगळीकडे आहेत. गव्हर्नमेंटमध्ये असतात, मीडियामध्ये असतात, मिलिटरीमध्ये असतात, सायन्समध्ये असतात, धर्मामध्ये असतात, एज्युकेशन सिस्टीम मध्ये असतात, सगळीकडे हे सेन्सॉर असतात. हा त्यांचा जॉबच असतो. काही ठराविक माहिती आपल्यापर्यंत पोहोचू द्यायची नाही, हा त्यांचा जॉब आहे. त्यांच्यासाठी हे काम करतात. पण हे माहित नाही की ते नक्की कोणाच्या अंडर आहेत किंवा कोणासाठी करतात. जसं की मार्दूक आणि सिरियन्स अणूसाठी काम करत होते, तशा टाइप मध्ये डॉक्टर नेरुदा म्हणतात की असे हे सेन्सॉर्स खूप आहेत, पण ते नेमकं कुणासाठी काम करतात हे माहित नाही, पण त्यांचा जॉबच हा आहे की ती इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचू नाही द्यायचा. आणि खूप सारे टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म यासाठीच आलेत किंवा आहेत, जी इन्फॉर्मेशन गॅदर केली जाते आणि ही माहिती गोळा करणारे लोक NSA ला सक्षम करतात. आता हे NSA म्हणजे काय आहे ऐकलं असेल बऱ्याच जणांनी नाव याचं, नॅशनल सिक्युरिटी एजन्सी, जी की आपल्याला भासवते की आपल्या सिक्युरिटीसाठी, आपल्या चांगल्यासाठी, आपल्या काळजीसाठी ती हे सगळं सेन्सॉर बोर्ड आणि हे सगळं मॅनेज करते. पण ते काय म्हणतात डॉक्टर निरोधा सांगतात की टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म पण जे आहेत ते हे असंच करतायत आणि सगळी इन्फॉर्मेशन साठवून घेतात, माहिती गोळा करतात आणि ह्या NSA ला पुरवतात किंवा NSA ला सक्षम करतात, जेणेकरून ते जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची नाहीये ती मिटवून टाकतील आणि सगळ्या माहितीला कंट्रोल पण करतील. ही सिस्टीम आपल्याला वाचवण्यासाठी नाहीये, आपल्याला कंट्रोल करण्यासाठी. अणूच्या दृष्टीने आपण जेलमध्ये बंदिस्त राहू आणि श्रीमंत वरच्या लोकांच्या दृष्टीने आपण त्यांच्या कंट्रोलमध्ये राहू. म्हणजे एक डिफरन्स सांगितलाय डॉक्टर नेरुदांनी इथं, की आता पण जी काही सिस्टीम आहे इथं इंटरनेट थ्रू चालते किंवा मूवीजसाठी सेन्सॉर बोर्ड लागतात, गव्हर्नमेंटमध्ये आहे, सगळीकडे आहे, रिसर्च मध्ये सुद्धा आहे. खूप सारे असे म्हणजे माहिती आहे एक म्हणून सांगते की खूप सारे असे रिसर्च आहेत की त्यांनी प्रूव्ह केलंय आपला जो काही हायर सेल्फ आहे किंवा क्वांटम फिजिक्सच्या द्वारे खूप साऱ्या टेक्नॉलॉजी, शॉर्ट शॉर्ट टेक्नॉलॉजी ज्याच्या थ्रू आपण डायरेक्ट आपल्या हायर सेल्फला कनेक्ट होऊ शकतो, असे खूप सारे रिसर्च आहेत, खूप साऱ्या प्रोसेस आणि टेक्नॉलॉजी इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत.
पृथ्वीपर्यंत. पण हे जे काही मधले लोक आहेत, जे NSA ला सपोर्ट करणारे आहेत, सक्षम बनवणारे आहेत, सेन्सॉर म्हणू आपण त्यांना, त्यांनी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू दिलेली नाहीये. खूप सारे, इवन आईन्स्टाईन आणि निकोला टेस्ला यांचे जे खरे रिसर्च जे आहेत ना, ते आपल्यापर्यंत आलेलेच नाहीये. त्याच्याऐवजी दुसरंच काहीतरी भरकटवणारं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं. जसं की निकोला टेस्ला तुम्ही टाकलं युट्यूबवर, तर ते 369चा फॉर्म्युला देत आहे. म्हणजे 3 वाजता, 6 वाजता, 9 वाजता असं रोज तुम्ही एखादी गोष्ट केली तर मॅनिफेस्टेशन होईल. एकदा ती म्हणजे एका दिवसात 3 वेळा, 6 वेळा, 9 वेळा तीच गोष्ट लिहिली तर मॅनिफेस्टेशन होईल, अशा टाईपचं. जे की खरं ज्ञान नाही आहे, जे की निकोला टेस्लाचा खरा रिसर्च तो नाही आहे. त्यांनी जे खरं ज्ञान किंवा जो रिसर्च त्यांना सांगायचा होता तो आपल्यापर्यंत पोहोचूच दिला नाही, तो पुसून टाकला गेला. असे बरेच कन्सेप्ट आहेत. हे जस्ट एक एक्झाम्पल सांगितलं. तर अशा प्रकारे डॉक्टर नेरुदांनी त्या हायर सेल्फला पोहोचण्याचं काय आहे ते इथपर्यंत सांगितलंय. अजून पण आहेत 15 पेजेस, ते आपण उद्या बघूयात कारण खूप वेळ झालाय. तर थँक्यू सो मच सगळ्यांचं, तुम्ही इतका वेळ होऊन पण ऐकता हे सगळं. त्यासाठी कोणाला काही प्रश्न, शंका? मॅडम तुम्ही सुद्धा खूप वेळ देताय आमच्यासाठी. धन्यवाद तुम्हाला सुद्धा. कोणाला विचारायचंय मॅडमना, काही शंका आहे का? विचारून घ्या. कोणाला विचारायचं असेल तर हात वर करा. मला वाटतं नाहीये नाही कोणाला प्रश्न. विचारायचंय का कोणाला? बर ठीक आहे, मग आता उद्या संपणार आहे ना मॅडम हे हा, आपलं? उद्या संपेल. चालेल. धन्यवाद. चला थँक्यू. रेकॉर्डिंग बंद करा तुम्ही पण. हो, चालेल.